नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. आपण पाहत आहात विदर्भ न्यूज. महिला विशेष या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर आज 8 मार्च जागतिक महिला दिन. स्त्रियांचं महत्त्व देणारा एकमेव हक्काचा दिवस. आपल्यासोबत आहे काही महिला ज्यांनी सामान्य असामान्य सिच्युएशनमधून बाहेर निघत स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. सगळ्यांची ओळख मी तुम्हाला करून देते. आपल्यासोबत आहेत वर्षा भोयर, ज्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. त्याचबरोबर आहे सुषमा कोठीकर, या एक सामाजिक कार्यकर्ता असून शिक्षिका आहे. त्याचप्रकारे कला क्षेत्रातही त्यांचं खूप कार्य आहे. या आहे शीतल मेटकर, पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य आहेत. तशाच एक नृत्यांगनासुद्धा आहेत. या आहेत सुषमा बिस्ने, त्या ॲडव्होकेट म्हणून कार्यरत आहेत. महिलांच्या अनेक केसेस त्यांनी लढलेल्या आहेत. या आहेत कांचन उल्ले, जिजाऊ ब्रिगेडमध्ये त्या काम करत असून सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्यांची ओळख आहे. खरं तर आज 8 मार्च निमित्ताने जागतिक महिला दिन आपण साजरा करतो आहोत. आणि सर्वप्रथम मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की जागतिक महिला दिन तुमच्या नजरेतून याचं महत्त्व काय आहे? जागतिक महिला दिन म्हणजे महिला ह्या 12ही महिने काम करतात, परंतु जेव्हा जागतिक महिला दिन येतो तेव्हा त्यांच्यामध्ये आणखी उत्साह येतो. आणि त्या आठवड्यामध्ये त्या इतक्या उत्साही असतात की त्यांना असं वाटतं नाही, आता आपलंच राज्य म्हणजे आपलाच हा आठवडा आहे. खरं म्हणजे तिचं अस्तित्व एवढं आहे की ती 12ही महिने तिचं अस्तित्व असतं. परंतु तो जागतिक महिला दिन म्हटलं की तिला काहीतरी वेगळं वाटतं. आणि ती त्या आनंदामध्ये आपलं वेगवेगळे कार्यक्रम घेते, वेगवेगळा उत्साह तिच्या अंगामध्ये संचारतो. अनेक सामाजिक कार्यक्षेत्रात ती अग्रेसर होते, अनेक संघटनामध्ये ती काम करते, अनेक राजकीय क्षेत्रात ती म्हणजे अग्रेसरपणे काम करते. एवढा उत्साह तिच्यामध्ये जागतिक महिला दिन. सुषमाताई, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मला असं वाटतं की जी स्त्री आहे ही रोजच जागृत असते. आणि आपण बघत आलो आहे, आपण आपल्या आजीला आईला आपल्या डोळ्यासमोर आपण आजी आई यांना सुद्धा जरी त्या म्हणजे मोठ्या याच्यामध्ये फील्डमध्ये नसतील सुद्धा, त्या कदाचित शिकलेल्या पण नसतील, पण त्या नेहमी जागृतच राहिलेल्या आहेत त्या. तर मला तरी वाटतं की जागतिक महिला दिन निमित्त त्या खूप उत्साहिक असतात, पण त्या सतत त्या जागृतच असतात असं मला वाटतं. शीतलताई, तुम्हाला काय महत्त्व वाटते जागतिक महिला दिनाचं? कांचनताईंनी म्हटल्याप्रमाणे हा एक विशिष्ट एक उभारी देणारा एक आठवडा म्हणू शकतो. पण सोबतच मी हे म्हणेल की जसं आपण महिलांचे अत्याचार, महिलांच्या समस्या, पुरुषच कसे याला सगळे जबाबदार, तर मला असं वाटतं की कोणतीच गोष्ट पूर्णपणे काळी किंवा पांढरी नसते. काही प्रमाण काळं असतं, काही पांढरं असतं, पण फॉर्च्युनेटली मध्ये एक ग्रे लाईन असते. म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा आणि बदल सुरू झालेले असतात. तर ते सुरू झालेले सकारात्मकता पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे जागतिक महिला दिन साजरा करताना. महिलांच्या उत्थानासाठी ज्या पुरुषांनी कार्य केलं त्यांच्याप्रती सुद्धा कृतज्ञता असायला पाहिजे. आणि ते सगळं भान ठेवून महिला दिन उत्साहाने आणि सकारात्मकरित्या साजरा होणे वाईट नाहीच आहे डेफिनेटली. काल एका चर्चेमध्ये विद्यार्थ्यांनी म्हटलं की वाय इट इज नीडेड. तिथेही हेच उत्तर दिलं की निदान त्यानिमित्ताने उरलेल्या समस्यांना वाचा फुटते, ते एक्सप्रेशन्स बाहेर येतात. आणि जोपर्यंत गरज आहे हे असलंच पाहिजे. फक्त एवढंच की पुरुषांचा त्यातला सहभाग तो कुठे दुर्लक्षित व्हायला नको. बरोबर. सुषमाताई, तुम्हाला काय वाटतं? मुळात जागतिक महिला दिन ही संकल्पना लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने अजूनपर्यंत पोहोचलेली नाही आहे. महिला दिन म्हटलं की महिलांना असं वाटतं की हा आमचा दिवस आहे, मग त्या दिवशी आम्ही काहीही केलं, कसंही वागलं तरी आमच्यासाठी सूट आहे. पण मला असं वाटतं ते नाही. कारण हा महिला दिवस मिळवण्यासाठी अनेक स्त्रियांचे कष्ट त्यामागे आहेत. म्हणजे कामगार महिलांचे कष्ट त्याच्या मागे आहेत, कामगार महिलांनी केलेले आंदोलनं आहेत. आणि तिथूनच मग महिला स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढायला लागल्यात. ती कुठेतरी तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव समाजाला करून द्यायची होती. आणि त्या कामगार महिलांनी जेव्हा स्वतःच्या हक्कासाठी संघर्ष केला, तो संघर्ष ज्या दिवशी त्या विजयी झाल्या त्या दिवसापासून आपण जागतिक महिला दिवस साजरा करतो. पण मला असं वाटतं की एका दिवसाने महिलेचं अस्तित्व जगाला दिसणारं नाही. ती वर्षभर राबत असते, वर्षभर काम करत असते, हाऊसवाईफ असो, वर्किंग वुमन असो, कोणीही असो, ती वर्षभर झटत असते. मग एका दिवसाने तिच्या कार्याची वाहवा होणे शक्यच नाही आहे ना. तर मला असं वाटतं की जेव्हा जागतिक महिला दिवस होतो त्या एका दिवसापुरतं एखादा पुरुष एखाद्या महिलेची वाहवा करत असेल
तर ते चुकीचं आहे. तिचा कार्याचा जो गौरव आहे हा 12ही महिने होणे गरजेचं आहे आणि शब्दात न करता तुमच्या कृतीतून तो दिसला पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्त जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्या महिलेला शुभेच्छा देणार आणि नंतर तिच्याच पाठीमागे तुम्ही तिला काहीतरी म्हणणार, तर ते नाही आहे. स्त्री पुरुष समानतेच्या युगामध्ये 12ही महिने स्त्रीला तेवढंच महत्त्व मिळालं पाहिजे. आज स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे. तर स्त्री आणि पुरुषामध्ये कुठेही भेद नाही आहे, फक्त हा स्त्रीच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा दिवस आहे. म्हणून जागतिक महिला दिवस हा अनमोल वाटतो. वर्षाताई, तुम्ही काय सांगाल? मला हेच म्हणायचं आहे की मी उद्या त्यांच्या मताशी सहमत आहे आणि सुषमाच्या मताशी सहमत आहे. इव्हन म्हणजे आता ह्या चारही जे सांगितलं ते बऱ्यापैकी माझं तेच थिंकिंग राहणार आहे. पण मला हे म्हणायचं आहे की जेव्हा आता सगळीकडे असं होतं आहे की 50% काही ठिकाणी महिलांना आरक्षण वगैरे सगळं दिलं जातं, हे बऱ्याच ठिकाणी फक्त कागदोपत्री म्हणतो. पण रियालिटीमध्ये जर त्यांना तुम्ही जर समोर जाऊ देत असाल, एक ॲज अ पॉलिटिकल म्हणून मी पॉलिटिक्समध्ये काम करते तर मला खूप काही अनुभव येत आहेत की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक म्हणतात की 4 लोक काय म्हणतात, जे तू मगाशी बोलताना माझ्याशी बोललेली की 4 लोक, तर ते 4 लोक खरंच तुमच्या आयुष्यामध्ये येतात, तुम्हाला खूप काही शिकवून जातात. आणि आत्ता जर म्हणजे जे येतं आहे म्हणजे आता जागतिक महिला दिनासाठी म्हणून नेमकं त्याच दिवसापुरतं मर्यादित ठेवून ते म्हणजे असं वाटतं की तुम्ही आम्हाला देता फ्रीडम तो टोटली द्या ना. आम्ही जे आहोत, आम्ही महिला आहे ना, ही महिला 100% आहे, तिला म्हणजे एका दिवसाची गरज आहे तर तिला, आणि आम्ही परिपूर्ण. त्याच्यामुळे मला असं वाटतं का हा एकच दिवसाचा नसून तो कंटिन्युअसली जरी राहिला तर तो आमच्यासाठी उत्साहाचा आहे. कारण महिला ही अशी आहे की जर म्हणजे आता जसं सुषमाने म्हटलं की कामगार महिलांच्या माध्यमातून म्हणा किंवा शीतलताई बोलल्या की त्यांना एक आय निडेड म्हणून तो एक विषय आलेला, उलेताई बोलल्या की मला हेच म्हणायचं की आम्ही महिला आम्हाला फक्त एका दिवसापुरतं किंवा तेवढ्या एका लिमिटेशनपर्यंत तेवढ्या चौकटीपुरतं मर्यादित ठेवू नका, आम्ही खूप काही करू शकतो. तर माझं असं मत आहे की हे जे महिला जागतिक दिन आहे ना हा कायमस्वरूपी असावा, याच्यासाठी एक लाईनिंग तरी नसावं. म्हणजे खरं तर जागतिक महिला दिनाच्या दिवशी जेवढं महत्त्व आपण स्त्रियांना देतो तर तेच महत्त्व जर कंटिन्युअसली वर्षानुवर्ष जर चालत राहिलं तर नक्कीच महिलांची स्थिती कुठेतरी पुढारलेली असेल. आणि आपण पाहतोय की जसं ताईंनी म्हटलं की कागदोपत्री 50% महिलांना स्थान दिलेलं आहे, पण अजूनही आपण राजकीय क्षेत्र असो, सामाजिक कार्य असो किंवा इतर कुठलेही शासकीय नोकऱ्या असो तरी ते 50% पुरुषांच्या तुलनेने आपल्याला स्त्रिया दिसून येत नाही. यामागचं कारण तुम्हाला काय वाटतं? पुरुषांच्या तुलनेने स्त्रिया दिसत नाही. कुठलंही क्षेत्र जरी असलं तरी समजा आपण एखादं राजकीय पार्टी जरी पाहिली तर त्यामध्ये इव्हन आपण आमदार खासदार जरी पाहिले तर जेवढ्या तुलनेत पुरुष असतात तेवढ्या तुलनेत स्त्रिया दिसून येत नाही. त्याचं कारण असं की आता काही वर्षापूर्वी स्त्रियांना कमी स्थान होतं, त्यामुळे ते आता हळूहळू समोर येत आहे. आता जर 50% दिसेल, पुढे आणखी दिसतील त्या, कारण त्या अशा वाढत आहेत थोड्या थोड्या, कारण की त्यांना पहिले समाजामध्ये एवढं स्थान नव्हतं. आता ते हळूहळू वाढत असल्यामुळे त्या आता सध्या 50%वर आहे, आणखी पुढे वाढ. हो हो नक्कीच. पण सुषमाताई, तुम्हाला असं वाटतं का जेवढ्या पद्धतीने प्रयत्न करणं सुरू आहे की महिलांना कसं पुरुषाच्या बरोबर आणता येईल, आणि बोललंही जातं की खांद्याला खांदा लावून स्त्रिया चालत आहेत, खरं पाहिलं तर स्त्रियांचं जे एक त्याग असतो किंवा देण असते समाजासाठी ही पुरुषाच्या तुलनेने जास्त असते. मात्र तरीही आजची जी परिस्थिती आहे, एवढ्या सगळ्या योजना वगैरे काढूनही स्त्री पुढारलेली दिसत नाही आहे. यामागचं कारण काय वाटतं? नाही, यामागचं कारण म्हणजे कसं की म्हणजे स्त्रीचं कसं असतं की जी त्या याच्यामध्ये राहून ती काम करून राहिलेली आहे, पण तिला कुठेतरी भीती पण असते की जसं आता आपण बघितलं की हिंगणघाटला जो कृत्य झालं आहे, आता ती मुलगी पण एक प्रोफेशनलमध्ये होती, एक सुंदर म्हणजे आज तिने किती याच्या खडतर प्रवास करून ती BSc झाले होते, MSc झाले होते, नेट सेटची तयारी चालू होती, आज एक ती गव्हर्नमेंट लेक्चरर होती, पण तरीही अशा एका म्हणजे कृत्यामुळे तिचा हे होतो म्हणजे तिच्यावर पेट्रोल हल्ला होतो, त्याच्यामध्ये तिचं आयुष्यच थांबलं आहे. आणि एक प्रकार बघून दुसऱ्या स्त्रीला पण असं कुठेतरी अशी भीती वाटत जाते, आणि त्याच्यामुळे पण मग कसं होतं की महिला पुढे जायचं सोडून मग त्या भीतीमुळे त्या मागे येणं येऊ शकतात. तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे. मात्र शीतलताई, मला माझा पंचायत राजच्या प्राचार्या म्हणून जो अनुभव आहे प्रशिक्षण कार्यातला, तिथला अनुभव थोडा वेगळा आहे. सध्या जे आमच्याकडे प्रशिक्षण सुरू आहे ते 3 सेक्शन्समध्ये सुरू आहे. त्यातल्या आपण 2 बद्दल बोलूया. एक आहे क्षमता बांधणी, कॅपॅसिटी बिल्डिंग, ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही ज्या की ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, उपसरपंच म्हणून काम करतात, ते पुरुष आणि महिला मिळून दोघंही क्षमता बांधणीच्या प्रशिक्षणामध्ये येऊ शकतात. दुसरं प्रशिक्षण आहे क्रांती ज्योती, शासनात मार्फतच चालवल्या जाते ते, आणि आम्ही राबवतो.
क्रांतिज्योतीमध्ये फक्त महिलांची उपस्थिती असते. तर पुरुषांची उपस्थिती असलेलं सत्र 1 वाजेपर्यंत थंड असतं. आरामात येणार, फुरसतीत येणार, मग कमी आकड्यात येणार, मग दुसऱ्या दिवशी थोडे येणार, मग पहिल्या दिवशीचे दुसऱ्या दिवशी येणार नाही, मग तिसऱ्या दिवशी मॅक्सिमम येणार आणि मग ते सह्या वगैरे करून जाणार आणि आम्ही आपलं पूर्ण काम प्रशिक्षक म्हणून पूर्ण करतो जेवढा काही संख्या आमच्यासमोर असेल. क्षमता बांधणीचा हा चित्र आणि क्रांतिज्योतीमध्ये जिथे महिलांचंच उपस्थिती असते, महिलांनाच निमंत्रण असते, तिथे खरोखर 10 वाजतापासून ह्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. फार फार तर 11 होईल, 12:30, 11:30 होईल, परंतु एकदा आल्या की त्या खर्रा खायला जाणार नाही, पान खायला जाणार नाही, चहा प्यायला जाणार नाही, जेवण झाल्यानंतर हिंडायला जाणार नाही. त्यांना प्रत्येक एका विषयाचं महत्त्व असतं. आता मला या पंचायत राज प्रशिक्षण केंद्रामध्ये 12 वर्ष होत आहे. माझ्यासमोर मी 3 टर्म्स ज्या बघितल्या, खूप क्लिअर जाणवतं. शैक्षणिक पात्रता त्या पदाधिकाऱ्यांची वाढलेली आहे, राहणीमान वाढलेलं आहे, एक्सप्रेसिव्ह त्यांचं असणं वाढलेलं आहे, त्यांचं व्यक्त होणं वाढलेलं आहे. तर एकंदरीत सकारात्मकता आहे. ॲट द सेम टाईम अनदर साईड ऑफ द कॉईन अजूनही त्या महिलांना पुरुष असलेले त्यांचे नवरे कुठेतरी त्यांना टोकतात की मी आहे ना, मी आहे ना. दुसरी गोष्ट महिलांच्या मानसिकतेमध्ये पण अजून कुठेतरी असतंच. म्हणजे अगदी आपल्यासारख्या जे आपण समाजात खूप ॲक्टिव्ह दिसतो त्यांचं पण असं असतं की काही गोष्टी असतात RTO बिरटीओच्या घेणं पाहून थोडंसं आहे ना. तर हा भाग कुठेतरी येतो. म्हणून मी ऑलवेज म्हणते की असं मिक्स अँड मॅच चालतं सगळं. जर ती कुठे मागे असेल तर कुठेतरी तिच्या मनातले किडे, डोक्यातले किडे पण कारणीभूत आहे, कुठेतरी पुरुषप्रधान संस्कृती पण कारणीभूत आहे, कुठेतरी हा पण भाग आहे की तिला घरची जबाबदारी सांभाळून बाहेरचं जग सांभाळणे असतं. मग घरची जबाबदारी सांभाळेपर्यंत तिचंच बाहेरचं काम समजा पुरुष करून देत असेल, कारण की त्याची तर घरच्या कामात बोंब पडणार आहे, ही जरी दोन्ही ठिकाणी करू शकत असते. तर अशा ठिकाणी आपण याला खांद्याला खांदा लावूनही म्हणू शकतो काही प्रमाणात. आणि विरोध असेल तर मग ते वाईटच, प्रश्नच नाही. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही सांगितलेल्या सगळ्याच बाबी मला पटल्या आहेत. मात्र यातली सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे लक्षात येणारी की पुरुषांच्या तुलनेत अतिशय प्रामाणिकपणे महिला काम करताना दिसत आहेत. आणि एवढं प्रामाणिकपणे काम करूनही पाहिजे तेवढा बढावा त्यांना मिळत नाही प्रत्येक क्षेत्रात. यावर काय सांगाल? निश्चितच मिळत नाही. कारण आपण म्हणतोय की स्त्री पुरुष समानता समाजाने आपल्याला बहाल केलेली आहे. पण माझ्या दृष्टीने स्त्री पुरुष समानता जेव्हा आली तेव्हापासून स्त्री अजून डॉमिनेट व्हायला लागलेली आहे. म्हणजे तिकिटाच्या रांगेमध्ये जेव्हा ती उभी असते तेव्हा तिला ती एकटी जर असेल तर तिला कोणी हे म्हणत नाही की ताई तुम्ही समोर जाऊन तुम्ही तिकीट काढून घ्या, आम्ही पुरुष आहोत. तर असा एक वाईट एक्सपिरियन्स महिलांच्या बाबतीत येतो आहे. आणि जरी महिला बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करते तरी पुरुषांना कुठेतरी असं वाटते ही बाई आहे, ही बाई आहे. आणि हिच्यामध्ये जे गट्स आहेत ते फक्त असे साधे साधे आहेत. म्हणजे ती स्त्री काहीही करू शकत असेल, म्हणजे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊन ते तिचं सामर्थ्य दाखवू शकत असेल तरी या पुरुषांच्या दृष्टीने ती फक्त स्त्री आहे आणि ती माझ्यापेक्षा पुरुषत्वाची जी एक ताकद असते ती तिच्यात नाही आहे असा समज. पुरुषत्वाची ताकद नाही आहे आणि आमच्यापेक्षा अजूनही ह्या कुठेतरी कमीच आहेत. म्हणजे आमच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त डिग्री असतील, जास्त क्वालिफिकेशन असेल, त्यांच्यापेक्षा जास्त गट्स असतील, ती हिंमतही असेल आमच्यामध्ये करण्याची, तरी पण आम्ही स्त्री आहोत आणि आम्ही कुठेतरी कमीच आहोत. आणि ते सतत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात की मॅडम तुम्ही राहू द्या, तुमच्याकडून नाही होणार ते काम, आम्ही करतो. कुठेतरी यात बायका पण आपण हे असतो, म्हणजे आपल्याला ते कम्फर्ट झोन हवं असतं. जेव्हा कोणी म्हणतं ना की मी करून येतो तर आपल्याला कुठेतरी चांगलंच वाटत असतं. कारण की पुरुषांसारखे आपलं ते मारली टांग गाडीवर की निघालो ते आपलं थोडंसं नाही होत तसं नाही. ती आपली सवयीचा भाग म्हणजे आता सुषमाचं म्हणणं आहे की पण मी असा दोष कंपल्सरी म्हणजे फक्त पुरुषांनाच नाही देणार. मी काही ठिकाणी महिलांसोबतही असं होतं की म्हणजे आता मी आता म्हणजे इतरांच्या बाबतीत बोलायच्या बाबतीत म्हटल्यापेक्षा मी स्वतः बाबतीत असं सांगेल की पॉलिटिकल लाईफमध्ये जेव्हा मी आले ना तर सुरुवातीला माझ्या पाठीमागे एक म्हणजे तो बॅकग्राऊंड नव्हता. ती वर्षाभर नेमकी कोण, म्हणजे वर्षाभरच्या मागे तिच्या हजबंड, तिचं आजचे सासरे, कोणीतरी असं. मी जेव्हा राजकारणामध्ये आणि माझ्या पाठीमागे राजकीय म्हणजे कुठले बॅकग्राऊंड होतं, फक्त एक ऑफर आली, मी झाली. आल्यानंतर पण मला म्हणजे एक एक अशी पायरी मिळाली की कुठं काही ठिकाणी मला ॲडजस्टमेंट दिसायला लागली. म्हणजे मनाला पटत नव्हतं त्याच्यामध्ये, माझं मग खच्चीकरण व्हायला लागलं. काही ठिकाणी असं झालं की नाही शी इज गुड, ती खूप चांगलं करते, तिला सपोर्ट करा, हेही झालेलं आहे. म्हणजे मी सांगते ना तुम्हाला की समाजामध्ये जेव्हा हे आहे तर ते मला ते अनुभव आलेले. मी असं कधीही म्हणणार नाही की म्हणजे आता मी आता कॅमेऱ्यासमोर बसले तर मी सांगितलं नाही पुरुषांनी मला खूप असं
सपोर्ट केला आहे की मला महिलांनी नाही, मला मला महिलांनी सपोर्ट केला आहे, मला पुरुषांनी सपोर्ट केला आहे, पण काही ठिकाणी मला खच्चीकरणही झालेलं आहे. तेही दोन्ही दोन्ही बाजू. मला असं वाटतं की आपलं असं होऊ शकते, जर आपल्याला जर कोणी सपोर्ट केला तर आपण नक्कीच पुढे जातो. सपोर्ट स्त्रीला खुश करणं फार गरजेचं आहे आणि ते खुश करत असताना किमान तिच्या क्वालिटीचा विचार पुरुषांनी पण करावा आणि स्त्रियांनी पण करावा. म्हणजे मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते तिथे मला दोन्ही बाजूचे अनुभव आहे, गुड अँड बॅड बोथ एक्सपिरियन्स. तर कधी कधी असं वाटतं की स्त्रीची दुश्मन आहे, स्त्रीची शत्रू आहे. म्हणजे कुठे कुठे आपण ज्या महिला आहेत, शीतलताईसारख्या, माझ्यासारख्या, वर्षासारख्या, यांचं विस्तारित क्षेत्र आहे. म्हणजे त्या घरही सांभाळतात, बाहेरचं क्षेत्रही सांभाळतात, त्या अनेक पुरुषांशी भेटतात, अनेक महिलांशी भेटतात. म्हणजे आमचं क्षेत्र विस्तारित आहे. आणि काही महिलांचं कसं आहे, मी माझं काम आणि माझे मुलं माझं घर, माझी ड्युटी 11 ते 5 मी करते, मी घरी जाते, बस एवढंच. आणि मग आमच्यासारख्या ज्या महिला असतात ह्या त्या महिलांसाठी आणि त्या पुरुषांसाठी थोड्याशा एक्स्ट्रा फॉरवर्ड. आणि त्याच्यासाठी आम्हाला एक प्रॉपर विशेषण असतं. मगाशी ताईसोबत चर्चा झाली, ती बाई म्हणजे अरे तुमच्या घरात पण बाई आहे आणि आम्ही पण बाई आहोत. मग आम्ही जर 4 ठिकाणी पुढे येऊन काम करत असू, समाजासाठी काहीतरी इतर महिलांसाठी आदर्श निर्माण करत असू, तर आम्हाला अशा प्रकारचे विशेषण तुम्ही का लावता? ती बाई म्हणजे नेमकी कोणती बाई? आणि बरेचदा मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की बरेचदा अशा ज्या महिला असतात ज्या स्वतःची नोकरीही करतात, घरही सांभाळतात, मात्र त्यांना आणखी एक आवड असते की सामाजिक क्षेत्रातही त्या मिळून मिसळण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा ज्या इतर स्त्रिया असतात किंवा पुरुष असतात तेव्हा त्यांना असं म्हटलं जातं की तिला काही घरदार नाही किंवा तिच्यावर काही जबाबदाऱ्या नाहीत, ती मोकळी आहे किंवा तिला तिच्या घरच्यांनी मोकळं सोडलंय. तर असं जेव्हा तुमच्या कानावर पडतं स्वतःबद्दल तेव्हा काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की म्हणजे या गोष्टीकडे सरळ दुर्लक्ष करायचं स्त्रीनी आणि आपलं काम करत राहायचं, आपलं नेहमी कार्य करत राहायचं आणि लोक काही म्हणू. आणि चांगलं कार्य केलं तर लोक काही म्हणणारच नाही आहे, ते म्हणेल ते म्हणू द्यायचं. पण आपलं जर कार्य चांगलं असेल तर आपलं याच्यातला आत्मविश्वास जागा होतो आणि आपण मोठ्या याने काम करत राहतो आणि आपलं एक व्यक्तिमत्व जागा होतं, आपलाच विकास होतो, आपलंच पूर्ण म्हणजे विकास होऊन आपलं अस्तित्व समाजात निर्माण होते. त्याबद्दल लोक काही म्हणून याची काही काळजी करतात. माझं यांच्या मताशी सहमत आहे, पण माझं असं म्हणणं आहे की आपण कसं एक कॉन्फिडन्स असतो आपल्यामध्ये आणि आपण सर्व घर सांभाळून म्हणजे आपण घरामध्ये आणि आपण जे म्हणतो ना, आता इथे जेवढ्या पण लेडीज बसल्या असतील ह्या सगळेजण आपल्या घरातले सासू सासऱ्यांसहित पूर्ण फॅमिलीला म्हणजे हे देऊन फॅमिली सांभाळून त्यांचे मुलं वगैरे आणि प्रत्येक गोष्ट सांभाळून सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडून त्या सगळं या क्षेत्रामध्ये काम करत असतात. जसं मी एक ॲडव्होकेट आहे, पण मी माझ्या घरचं सर्व सांभाळून इव्हन जर हजबंड जर आजारी असेल तर त्याचं सुद्धा सगळं व्यवस्थित करून वगैरे सुद्धा आपण आपल्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित कार्य करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. फक्त आपल्याला एक आत्मविश्वासाची फार गरज असते की पुढे. मात्र जेव्हा शीतलताई असे जे काही 4 लोक असतात ते टोकतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्हाला टोकलंय कोणी की हा अनुभवच नाही तुम्हाला? नाही, फॉर्च्युनेटली असं आहे की फॉर्च्युनेटली म्हणा अनफॉर्च्युनेटली म्हणा, वाईट बोलणारे समोर बोलत नसतात, ते मागे बोलतात. हिंमत नसते कारण की आपण ॲक्च्युली चांगलं करत असतो. माझ्या बाबतीत थोडं हे म्हणेल की स्त्री जर कोणत्या क्षेत्रात नामोल्लेख म्हणजे उल्लेखनीय काही करायचं असेल तर कुटुंबांना एक सल्लाच देईल फुकटचा म्हणा की कुटुंब तिच्या पाठीशी असलं तर बाहेरचे लोक नावं ठेवायची हिंमत करत नाही. हे बरोबर आहे एकदम. तरी समजा ते 2% जे असतात ते याच्यासाठी असतात की ते कुटुंब, त्या घरातला पुरुष, त्या घरातले सासू सासरे फेल ठरलेले असतात, त्यांच्या सुनांना किंवा त्यांचे मुलं फेल ठरलेले असतात, त्यांच्या आयांना रिस्पेक्ट द्यायला, तिचा सन्मान करायला. फॉर्च्युनेटली माझ्यासोबत दोन्हीकडच्या फॅमिलीज अशा आहे की ज्यांनी त्या कलागुणांना कौतुक केलं आणि इतर बोलणाऱ्यांचं कानावर घेतलं नाही, तिथून तो कॉन्फिडन्स बूस्टअप होत जातो. पण मग याचा असा नाही अर्थ काढणार मी की मग ज्या महिलांच्या घरून सपोर्ट नाही त्यांनी मागे यावं, त्यांना मी पण नावं ठेवेल. नाही, तिथे मग आपल्यासारख्या महिलांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहणे आवश्यक आहे की नाही ना कुटुंब पण तू कर. पण कुटुंबाने सपोर्ट केला तर हे असे वात्रट विकृत तोंड बंद होतात. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे भोवतालच्या सगळ्यांना कौतुक आहे हे मी आवर्जून सांगायला मला आवडेल. जसं शीतलताईने सांगितलं विकृत तोंड बंद करायचं, या मताशी सहमत आहे. पण काही ठिकाणी सांगते की तुम्हाला आता प्रूफ द्यावा लागतं की मी कार्य करते आणि चांगलं करते. मी माझ्या घरामधली जबाबदारी पार पाडते, समाजाची पण चांगली पाळते. पण मला ते 2-4 लोक जे आहे की त्यांच्या नजरेमध्ये चांगलं बनण्यासाठी मला प्रूफ द्यावं लागतं. नाही, मी खूप चांगली आहे, माझ्या घरचं मी करून चुकलेली आहे.
का द्यायचं जर मला माहिती आहे मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडते, मी माझं घर सांभाळते आणि मी त्याच पद्धतीने माझा समाजही सांभाळू शकते, मग मी का प्रूफ द्यायचं? एक्झॅक्टली तेच मी म्हणते, प्रूफ देऊच नाही. ते दोन प्रूफ द्यायची आपल्याला गरजच द्यायची. नको. गरजच तर आपण चांगलं तर आपल्याला खरं प्रूफ तर द्यायची गरजच कांचनताईंनी नाहीये. सुरुवातीला सांगितलं की आपण दुर्लक्ष केलेलं बरं ठीक असतं. आहे की हे असं मात्र म्हणतं. कांचनताईंनी सांगितलं की दुर्लक्ष केलेलं बरं असतं, पण हे जर दुर्लक्ष करून ही जी एक मेंटॅलिटी आहे ही आणखी वाढेल अशी भीती निश्चितच वाढते. याचा खूपच वाईट आणि म्हणजे वर्स्ट एक्सपिरियन्स मी गेल्या 3-4 महिन्यामध्ये घेतलेला आहे. कदाचित मी ते तो शेअर पण नाही करणार, कारण त्याच्याशी फार मोठं एक नाव जोडलेलं आहे, एका संस्थेचं नाव त्या गोष्टीसोबत जोडल्या गेलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याचा उल्लेख इथे करणार नाही. पण निश्चितच अशा विकृत मनस्थिती असणाऱ्या लोकांमुळे माझ्यासारख्या महिलेच्या अपॉइंटमेंटमध्ये म्हणजे नोकरीमध्ये अडथळा निर्माण होतो, शासनाच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण होतो. का तर सदर येणारी महिला, आपल्याकडे येणारी महिला राजकीय क्षेत्राशी संबंधित आहे, ती खूप ॲक्टिव्ह आहे, ती स्टेजवर नाटकात कामं करते, ती पेपरमधून लिहिते, तिने जर्नलिझम केलेलं आहे, मग तिचा पत्रकार लोकांशी संबंध आहे, तिचं खूप हे आहे आणि ती बाई ॲरोगंट आहे. म्हणजे जे व्यक्ती मला ओळखत नाहीत, माझ्या कुटुंबाला ओळखत नाही, ते माझ्या बद्दलचा पुरावा देऊन मोकळे होतात की मी ॲरोगंट आहे. हो अगदी बरोबर. का ॲरोगंट? म्हणजे मी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, जिथे जिथे वाईट होते आहे तिथे तिथे मी बोलते आहे की हे चुकीचं आहे, हे महिलांच्या दृष्टीने, विद्यार्थ्याच्या दृष्टीने किंवा समाजाच्या दृष्टीने ते घातक आहे, तर मी ॲरोगंट आहे. मग अशा वेळेला हे पुरुष आपले फण वर काढतात आणि चावा घेण्याचा प्रयत्न करतात. आणि ते चावा कुठल्या वेळेला घेत आहात बघा ना, की ज्या वेळेला समोरच्या स्त्रीची बाजू पडती आहे त्यावेळेला एका महिलेसाठी 5 ते 7 पुरुष तिच्यावर म्हणजे संधीचा किती फायदा घेत आहेत की नाही, हा पण बोलतोय, तो पण बोलतोय, तो पण नाही, अरे ते तर तसंच आहे, ते तर तसंच आहे, नाही तुम्ही ते त्या महिलेबद्दल ऐकलं ते बरोबरच आहेत. म्हणजे हे अशा प्रकारचे हे नागफणं काढतात आणि चावायला तुम्हाला एका महिलेला खाली दाखवण्यासाठी 5 पुरुष एकत्रित येतात. हो नक्कीच कांचनताई, हा जो एक्सपिरियन्स यांनी सांगितला आहे, जसं तुम्ही म्हटलं की आपलं जर कार्य असेल तर कोणी काही बोलू शकत नाही. मात्र आपण बघतो की कार्य असूनही आता अनेक स्त्रिया आहेत ज्यांचं कार्य आहेत, इव्हन सिंधुताई सपकाळ असो किंवा त्यांच्यासारख्या मोठमोठ्या सामाजिक कार्यकर्ते असो, त्यांच्याबद्दलही थोडंफार बोलायला मागे पडत नाही. तर मग अशा वेळी आपण दुर्लक्षच करायचं का, किंवा तेव्हाही काहीतरी आपण तोंडाला तोंड उत्तर दिलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? उत्तर देणं चांगलं, पण त्या उत्तराचं जर चांगलं हे होत असेल तरच तेव्हा चांगलं, नाही तर मग आपल्याला आणखी आत्मविश्वास कमी नको व्हायला उत्तर देऊन. आपल्याला त्याचा रिस्पॉन्स चांगला मिळायला हवा. आपण जर कार्यच करत राहिलो आणि उत्तराची अपेक्षा केली नाही आणि आपला आत्मविश्वास तसाच ठेवला तर मला असं वाटतं आपला आत्मविश्वास आणखी वाढेल. परंतु आपल्याला समोरचं जर रिस्पॉन्स चांगला मिळाला नाही, उत्तर दिलं, तर आपण आणखी खाली हे होऊन जाऊ. आणि शीतलताई, मला तुम्हाला एक विचारायचं होतं की बरेचदा स्त्रियांवर अनेक निर्णय थोपवले जातात. तिची मानसिकता किंवा तिचा नेमका काय निर्णय आहे हे न ऐकता अनेकदा तिच्यावर निर्णय थोपवले जातात की तू एक स्त्री आहे तर लग्नानंतर स्वयंपाक तुला करावाच लागेल, भलेही तू नोकरी करत आहे. तर हे एक मानसिकता बनून गेलेली आहे. असं कधी होत नाही की तूही नोकरी करत आहे, पुरुषही नोकरी करत आहे, मग तुम्ही दोघांनी मिळून स्वयंपाक बनवायचा, हे अजून तरी आपल्या इथे नाही, कारण की त्याला भरपूर वेळ लागेल. तर हे जे अशा प्रकारचे जे अनेक निर्णय असतात जे थोपवले जातात सहजपणे, त्या बाबतीत मी काही बोलायला नको, कारण की माझ्या बाबतीत खरोखर असं झालेलं नाही आहे. मी नेहमी म्हणते की जसं देवाने सगळं चांगलं दिल्यानंतर उगाच्या उगाच तक्रारी नको करायला, तर सासरी माहेरी मला हे थोडंसं कम्फर्ट झोन मिळालेलं आहे. मात्र तुम्ही अनेक महिलांच्या जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये येता आणि त्यांच्या थ्रू तुम्हाला कालच एक गोष्ट ऐकली, जी कुटुंब मी डान्स क्लास रिलेटेड जे खूप मी असं आयडियल फ्रेम समजत होती की अरे किती छान, म्हणजे सगळ्या दृष्टींनी. मग काल कळलं की अरे हे तर वेगळंच आहे, की त्यांनी नोकरी सोडली हिला न विचारता, हिची प्रेग्नन्सी हिच्या इच्छेविरुद्ध, आता ते 2 लेकरांची जबाबदारी, तर तो मदत करायला तयार नाही. मग सायकोलॉजिकली पण आता मी तरी कामाचा आहे बाबा, म्हणजे परत ते सायकोलॉजिकल टेन्शन. तर अशा वेळेस मी खरंच हेल्पलेस होऊन जाते. माझ्याकडे यांच्यासारखी हिंमत नाही आहे कोणाला उभं राहून हिंमत. म्हणजे मी नेहमी म्हणते की मी समाजसेवा नाही करत, मी स्वतःच पुरतं जे करते ते करताना समाजभान ठेवते. माझ्याकडे शिकणाऱ्या मुली स्ट्रॉंग असल्या पाहिजे, मॉरली, फिजिकली. दे शुड लर्न टू रिस्पेक्ट देअर आर्ट. कारण डान्सचं फील्ड, नाटकाचं फील्ड तुम्ही म्हटल्याप्रमाणे थोडंसं पीपल ट्राय टू टेक इट ॲज
मोड ऑफ एंटरटेनमेंट. जिथे शक्य असेल तिथे जर मला ॲज अन आर्टिस्ट इग्नोर करायचा प्रयत्न केला की तुम्हीच बोलवत आहे आणि तुम्ही काळजी घेत नाही वेळेची, तर आय ट्राय टू पुट माय सेल्फ की तुम्हाला समजायला पाहिजे की याच्या मागे आम्ही मेहनत किती तास करतो, मेकअपला किती तास लागतात, इथे तात्काळायचे इतके तास, पोरींच्या परीक्षा, कोणाच्या घरी बिमार आजी आजोबा, आया इथे. तर आणि अशा ठिकाणी तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी उद्धटच असते. आय प्रिफर टू बी उद्धट. कारण की आपल्या कलेला जोपासायला आपले आईवडील आपल्या कुटुंबाशिवाय कोणीही आलेलं नसतं अँड दे डोंट हॅव राईट टू इन्सल्ट अस. कलेला तुम्ही असं तात्काळत उभं ठेवाल. मी एका ठिकाणी स्पष्ट म्हटलं होतं की जर तुम्ही राजकीय नेते आणि कलाकाराला सारखं महत्त्व देत असाल तरच दोघांना एका वेळेस बोलवा, नाही तर वेगवेगळं. तर अशा ठिकाणी उद्धट होणे असं असतं. आणि निर्णय थोपवण्याच्या बाबतीत मी खरंच कोणाची मदत आजपर्यंत नाही करू शकलेली आहे. फक्त ऐकून तिचं बिचारीचं ती मन हलकं करेल एवढीच मी मदत केलेली आहे. तुम्ही काय सांगाल यावर? मी निश्चितच सांगेल की आतापर्यंत हे जे संस्कार आहेत हे मुळात आपणच घालून दिलेले आपल्या मुलांवर की अरे बाबा हे काम तुझं नाही आहे, हे काम मुलीचं आहे किंवा हे काम मुलाचं आहे. पण आता बदलतं आपणच वाटून दिलेलं आहे. आपण म्हणजे आपल्या पिढीने सगळ्यात वाटून दिलेलं आहे की हे कामं मुलीचे, हे कामं मुलाचे, अशा पद्धतीने वाटून दिलेले. पण आता अनावधानाने म्हणजे देवाच्या कृपेने मला 2 मुलंच आहेत, मला मुलगी नाही. त्याच्यामुळे आणि मी बाहेर काम करते त्याच्यामुळे मला तर माझ्या मुलांना काम सांगावंच लागणार आहे. तर मी आतापासूनच माझ्या मुलांना सगळ्या प्रकारचे कामं सांगते की बाबा मी नोकरीवर आहे, मी बाहेर जाते, तुला हे काम आलंच पाहिजे, तू हे केलं पाहिजे, तू तुझा 1 कप चहा बनवून घेतला पाहिजे, तू तुझं दूध गरम करून घेतलं पाहिजे, नाही काही तर मॅगी करून खाता आली पाहिजे, म्हणजे तुला तुझ्या उपास मारायची वेळ नाही आली पाहिजे. पण सुषमा ते मला तुम्हाला एक असं विचारायचं आहे की बरेचदा आपण मुलगा आणि मुलगीत भेद पाडत नाही की तू हेच कामं कर, तू तेच कामं कर असं आपण म्हणत नाही, म्हणजे आताची तरी पिढी. मात्र बरेचदा आपल्या लक्षात येतं की आपण जेव्हा मुलींना सांगायची वेळ येते तर तेव्हा आपण असंच बोलत होतं की लग्न करून तर घरी जाणार आहे, घरच्या जबाबदाऱ्या नीट सांभाळल्या पाहिजे. आणि जेव्हा मुलाला सांगायचं असतं तेव्हा कमावता पण, जेव्हा की स्त्री ही कमावतेच आणि प्रत्येक मुलाची आज अशी अपेक्षा आहे की स्त्रीनेही कमावलं पाहिजे, खांद्याला खांदा लावून प्रत्येक पैसा EMI असो किंवा आणखी कुठलाही असो त्यात तिचाही पैसा तेवढाच असला पाहिजे. तर हा फरक जाणवत नाही का? मला असं म्हणजे आपल्या जे याच्यामध्ये भारतीय संस्कृती जी आहे ती पिढ्यानपिढ्या पुरुष प्रधान आहे. सगळ्यात मोठी गोष्ट. आणि जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे, नाही तू मुलगा आहे तुझे हे काम आणि मुलगी आहे तुझे हे काम. आपण बघितलं असेल लहानपणापासून बघतोय मुलाला छान छान मस्त ते बॅट बॉल वगैरे, मुलीला खेळ भांडे वगैरे, असा तो आधीपासूनच तो म्हणजे भेद म्हणजे असं करत आला. तिला बावल्या वगैरे तर याचे थोडेसे वेगळे घोडा गाडी वगैरे अशा टाईपचं त्या मुला आणि मुलीमध्ये छोट्यापासून आणि पिढ्यानपिढ्यापासून. नंतर मग तिला खेळ भांडेच का, कारण तिला लाटणं बेलणं तिच्या हातात देऊन देतो आपण, याच्या हातामध्ये बंदूक पण देऊन देतो आली वेळ. म्हणजे असे पण त्याला म्हणजे तो स्ट्रॉंग झाला पाहिजे. आणि ही बाईला संसार करायचा आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही एक गोष्ट बघितलेली आहे की नाही ही मुलगी आहे तर मुलीला बा आता आपला हिला लग्न करून हिला दुसऱ्याच्या घरी जायचं आहे आणि म्हणून हिला सगळं आलंच पाहिजे. पण हा विचार नाही करत की नाही बा जरी ती मुलगी आहे ती दुसऱ्या, पण आपण जेव्हा आपल्यालाही तो मुलगा असतो तर आपण मुलाला शिकवतच नाही. आपण कधी मुलाला स्वयंपाक कर हा शब्द वापरतच नाही किंवा झाडून टाक हा शब्द वापरतच नाही. पण मुलगी असेल तर बेटा तू थोडं झाडून टाक ना, बेटा तेवढे कपडे काढून आण ना, मुलाला कपडे काढून आण आणि घड्या कर हाही शब्द यूज नाही करत आपण. आणि प्रत्येक गोष्ट मी बघत आली, मी माझ्या बाबतीत म्हणा किंवा तुमच्या बाबतीत एवढ्या स्त्रिया यांनी पण हा जाणवलं असेल. आपल्याला बहीण भाऊ असतो तर भावाला वेगळे गेम दिलेले आहे आणि मुलीला वेगळे गेम दिले आहे. आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस किती मुलगी शिकलेली असं प्रत्येक वेळेस सांगते नाही तुला दुसऱ्याच्या घरी जायचं आहे, तुला दुसऱ्याच्या घरी जायचं आहे हा शब्द इतका माइंडमध्ये फिट होऊन जाते की तुला दुसऱ्याच्या घरी जायचं आहे आणि त्यांनी आम्हाला काही म्हणायला नको, म्हणजे तुला सगळं आलं पाहिजे. कारण की ते सासू-सासऱ्यांनी माझ्या मान खाली घालू बस आमची मान खाली तर गेली नाही पाहिजे, मग तुला सगळं आलं पाहिजे. आणि तुला काही येते नसेल तर हो म्हणायचं आणि त्यांच्याकडून नसेल तू माझ्याकडून शिक, मग त्यांना ते करून दे. हे पण त्याच्यामुळे सुद्धा हा भेद मुला मुलीमध्ये भेद. आणि वर्षातही मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की जसं मुला मुलींमध्ये हा कामाचा भेदभाव तर चालतोच आहे, मात्र मुलींना सांगितलं जाते तू रात्रीची फिरू नको, तू शॉर्ट्स घालू नको, या सगळ्या गोष्टी मुलींसाठी असतात. मात्र मुलांना तू कशी मुलीची इज्जत ठेवली पाहिजे किंवा तू कसा त्यांना आदर दिला पाहिजे याचं बाळकडू कुठेतरी घरून कमी पडतायत का, म्हणून आताचे जे घटना घडतायत. तर तुम्हाला काय वाटतं? नक्कीच मी याबद्दल तेच बोलेन की मी एक आई आहे, मला 2 मुलं आहेत. आज माझा मोठा मुलगा आज नाही 23 वर्ष मी एक मुलगा 18 वर्षाचा आहे आणि आता मी एका छोट्या मुलीचं पालकत्व घेतलंय.
2-4 दिवसापूर्वी अशीच गोष्ट आहे की माझा मुलगा थोडा बाहेर म्हणजे लेट 10 वाजले त्याला. मी त्याला कॉल केला, म्हटलं तिरू लवकर घरी ये. हा येतो ना, झालं माझं 5 मिनिटात. मग मी 5 मिनिटं वाट पाहिली, परत कॉल केला. मग त्याला म्हटलं तू हो, तर मग म्हटलं थांबा फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तर काय रे, आपली जर म्हणून उद्या मोठी झाली आणि ती एवढ्या रात्री जर बाहेर आली तर तू काय. मम्मी मला तुझ्या संस्कारावर विश्वास आहे, कारण आज माझी मुलं घडवताना म्हटलं ना, महिला म्हटल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये खूप काही असे कडू गोड खूप अनुभव येतात. तेव्हा मी माझ्या मुलांना घडवताना एक ॲटलिस्ट एक हे दिलं की जर तू समोरच्या महिलेची रिस्पेक्ट करू शकत असेल तर बेटा तू लग्न पण करू नको. बरोबर. कारण त्याच्या मागचं आहे की मी आई आहे आणि मला नाही आवडणार का माझ्या मुलांना उद्याची माझ्या घरात येईल ना तर तिनं माझ्या घरात धुणं भांडी करावी, तिनं घरातले स्वयंपाक करावं ही माझी अपेक्षाच नाही आहे. माझंही आहे का तिनं माझ्यासारखं सामाजिक क्षेत्र किंवा राजकीय क्षेत्र म्हणा कुठलाही म्हणजे ॲटलिस्ट तिनं एखादं जॉब जरी करतो म्हटलं तर मला तशीच सून हवी. माझ्या मुलांना आजही सांगणं आहे की तुम्ही माझ्या बेसिसवर नका राहू. उद्या तुम्हाला तुमची स्वतःची ओळख झाली पाहिजे. तुम्हाला म्हणजे जी महिला तुमच्या घरात येईल तर तिलाही तेवढंच दिल्या गेलं पाहिजे. म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणाल की तुम्ही एक महिला आहे ना तर तिला समजून घे ती एक महिला आहे. म्हणजे ती आज जो एक तुमचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हे जर स्वतःच्या घरातून द्यायला लागलं ना तर मला नाही वाटत काही निर्भयासारखे प्रकरण वगैरे. तुम्ही एक आणखी नोटीस केलं असेल की कसं होत आहे की शॉर्ट घातणं, ती जास्त वेळ बाहेर पडणं म्हणजे ती वाईट आहे नाही. पहिले तुमचा नजरिया बदला. कारण कसं होत आहे की आजही तुम्ही जर आदिवासी भागामध्ये जाल तर चोळी प्रकार खूप कमी आहे आणि तिथं मोस्टली माझ्या वाचण्यात तरी कुठं बलात्कार झालेला मी ऐकलेला नाही आहे. होत काय आहे की आपण जितकं झाकतोय ना लोकांचे दृष्टिकोन, लोकांचा पाहण्याचा एकीकडे म्हणजे कसं होत आहे की आपण आपल्याच घरात सांगताना आपण खूप म्हणजे स्टँडर्ड दाखवतो स्वतःला. आपण एक म्हणजे ती वलय निर्माण करतो आणि खूप हाय याच्या सोसायटीमध्ये लोक वगैरे येते आणि नंतर अशीच आहे ही तशीच आहे म्हणजे कुठंतरी त्याला खतपाणी ते सुरू होऊन जातं मुलांच्या नजरेत. हा आम्ही तर अशा आहोत पण कुठंतरी ते केलं जातं. पण त्याच्यासाठी जर तुम्ही घरामधूनच मुलांना थोडंफार जरी सुरुवातीला किती महिला जरी असेल तर तिलाही स्ट्रगल आहे, तिलाही लाईफ आहे, कमी जास्त होतं. तुम्ही तिला सपोर्टिंग करणंही गरजेचं आहे. ह्या कसं प्रत्येक जण म्हणतात की हे आईनं शिकवलं पाहिजे. नाही, वडील आणि आई दोघंही शिकू शकतात आणि हे घरातून घडायला पाहिजे. थोडं ऍड करू का श्रुतिका? मला थोडंसं बोलायचं होतं की मगाशी तू जे म्हटलं की स्त्रीवर निर्णय लादले जातात. तिने घरातला स्वयंपाक करावा, तिने घरातलं हे करावं आणि मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे की आपण लहानपणापासूनच मुलींना सांगतो की तुला स्वयंपाक करायचा आहे, तुला दुसऱ्याच्या घरात राहायला जायचं. तर मला असं वाटतं की परमेश्वराने स्त्रीला सौंदर्य दिलेलं आहे. तिला मानसिक शारीरिक सगळ्याच प्रकारचं सौंदर्य तिला दिलेलं आहे आणि म्हणून तिला तिचं घर सुंदर करायचं आहे. आणि कुठल्याही स्त्रीला तिचा पुरुष जो आहे, तिचा लाईफ पार्टनर जो आहे, तो होणारा नवरा असो किंवा झालेला नवरा असो, तिला कर्तृत्व आणावा असतो. कोणत्या स्त्रीला हा आनंद नाही आहे की मी बाहेर कमवायला जाते तर माझ्या नवऱ्याने घरात भांडी घासली पाहिजे. अशा प्रकारे कॉम्प्रोमाइज करणाऱ्या स्त्रिया जगात नाही आहेत. आजही लग्न करताना मुली म्हणते की माझा होणारा नवरा इंजिनियर पाहिजे, डॉक्टर पाहिजे, त्याचा पॅकेज किती आहे हे ती आधी विचारते आणि नंतर ती लग्नाचा निर्णय घेते. मग मला असं वाटतं इथे आपणही चुकतोय ना. म्हणजे मुलींचा पगार जेवढा असेल त्याच्यापेक्षा जास्ती असला पाहिजे अशी डिमांड का असते? वाय डोंट यू हॅव द कॉन्फिडन्स? म्हणजे माझ्या लाईफमध्ये आलेला पार्टनर हा कर्तृत्ववानच असला पाहिजे, त्याने माझ्यापेक्षा जास्त कमाई केली आणि हे केलं पाहिजे, त्याने माझे सगळे हट्ट पूर्ण केले पाहिजे, त्याने मला बायको म्हणून वागवलं पाहिजे आणि मग मी त्याच्या घरामध्ये स्वयंपाक करताना मी माझं स्त्रीत्व सांगितलं पाहिजे की तुम्ही माझ्यावरती लादत आहात. पण मला असं वाटतं की स्त्रीने स्वयंपाक करणं, स्त्रीने घरातला झाडू पोछा करणं, स्त्रीने कपडे धुणं, स्त्रीने भांडे घासणं हे खरं तर तिच्या घराचा शृंगार आहे आणि सिच्युएशन वाईज त्या पुरुषांनीही मदत करण्यात कमीपणा वाटला नाही तर ती लाईफ बॅलन्स होऊ शकते. मी तुम्हाला म्हणजे इथे मला असं नको ना असायला की स्वयंपाक हे तुझंच कार्य आहे, ते शिकवलं गेलं नाही आहे ना मुलांना लहानपणापासून. पण आता बरेच पुरुष आहे खूप इंटरेस्टने स्वयंपाक करतात. तर तुम्हीही अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहात. जसं आपण मुलींना सांगतो बरेचदा असं म्हटलं जाते की मुलींनी स्वतःलाच स्वतः प्रोटेक्ट करायला हवं. आपण कुठे जात आहोत याचं भान राखून आपण कपडे घालायला पाहिजे. जसं रात्रीची वेळ होत असेल तर शॉर्ट्स काच घालायचे. मात्र बरेचदा हे जरी खरं असलं, बरोबर असलं की स्त्रियांना प्रोटेक्ट करायलाच पाहिजे, स्वतःचं भान ठेवायला पाहिजे, मात्र अनेकदा जेव्हा आपण पाहतो की तिची इज्जत लुटणारा, तिच्यावर ॲसिड टाकणारा हा अनेकदा वयाचं भान ठेवत नाही की तिचं वय किती आहे, तिने कपडे कोणते घातलेले आहे. त्याची जी एक विकृत मानसिकता आहे हीच त्याला जबाबदार असते. तर ही जी विकृत मानसिकता आहे ही त्याची वाढत कशी जाते, त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी त्याच्या घरून म्हणा किंवा सामाजिक जे त्याचं आजूबाजूचा समाज असतो तिथून त्याला कुठेतरी आळा घालण्याचा प्रयत्न झाले नसतील का याआधी जोपर्यंत ती घटना घडते?
जी विकृत मानसिकता होते त्याला एकच गोष्ट कारणीभूत नसते, त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. एक तर एक लहानपणचे थोडे संस्कार पण असतात घरचे, आणि तो कोणत्या परिस्थितीत वाढलेला आहे, बाहेरचं त्याला किती व्यसन आहे, तो कोणत्या मुलासोबत राहतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात. आणि त्यामुळे तो आपल्या मुलामध्ये झालेला बदल हा आपल्या आईवडिलांच्या लक्षात यायला हवा की आपला म्हणजे मुलगा कसा आहे आणि कशा तऱ्हेनं वागतो आहे, त्याची नजर कुठवर आहे आणि तो कशा तऱ्हेनं मुलींसोबत वगैरे वागतो आहे, हे आपल्या आईवडिलांना म्हणजे लक्षात यायलाच हवं, कारण तो लहानपणापासून त्यांच्या सानिध्यात असतो. तर म्हणून त्यांचे जे संस्कार आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. तसेच तो कोणत्या मुलांसोबत राहतो हे पण बघायला पाहिजे आईवडिलांनी, आणि त्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवायला पाहिजे. असे हे प्रकार कमी होतील. आणि सुषमाताई, मला तुम्हाला एक विचारायचं वाटतं की तुमच्याकडे अनेकदा अशा केसेस येत असतील, तर तेव्हा तुम्हाला काय वाटतं की मुलगी नेमकी कुठे चुकते स्वतःला प्रोटेक्ट करायला अशा वेळी? माझ्याकडे डोमेस्टिक व्हायलन्स येतात आणि बरेचसे काही फॅमिली मॅटर माझ्याकडे बरेचसे आहे. तर मला तरी वाटते की ती प्रोटेक्ट करायला चुकत नाही आहे. तिच्यावर जे अत्याचार झाले असतात तर त्याच्यामध्ये असं मी बघून आलं, मला असं आढळलेलं आहे की कुठेतरी जो म्हणजे ज्या घरात तिला दिलेलं असते, एक तर त्या मुला म्हणजे जसं मॅडमनी म्हटलं तर मॅडमच्या मताशी मी सहमत आहे, ते भौगोलिक कारण काय आहे घरातलं, म्हणजे तो मुला कशा टाईपने वाढलेला आहे किंवा त्याच्यावर त्याच्या आईवडिलांनी कशा टाईपने संस्कार तर प्रत्येकच मुलगाला देतात असं नाही म्हणू शकत आपण. संस्कार तर रामायणामध्ये विभीषणला पण दिले होते आणि रावणाला पण दिले होते, दोघांना सारखे संस्कार होते. पण आपण दोघांचे मधलं आपण कंपॅरिझन आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बा रावण कसा होता आणि विभीषण कसा होता. पण प्रश्न हा झालेला आहे की आता कसं आपण जर मॅडमने म्हटलं की बा हो बा त्यातलं जे भौगोलिक कारण कसं आहे किंवा तो मुलगा कुठल्या घरातला आहे किंवा आता आपण जे माझ्याकडे जे स्त्रियांचे केस येतात त्याच्यामध्ये त्यांच्यावर अत्याचार झाला असते. पण समजा आपण जर असं म्हणून समजा आपण ज्या स्त्रीला आपण आपल्याकडची सून म्हणून घेतो, जर ती पण एक स्त्रीच असते, म्हणजे जी सासू असते ती पण एक स्त्री असते, जी तिच्या सुनेला जर तिने समजा म्हणजे आज नाही आपण पण स्त्रीच आहे बा या मुलीवर अत्याचार नाही करत, तर हे कारण थोडंसं म्हणजे हे जे अत्याचाराचं प्रमाण आहे हे थोडं कमी होऊ शकतं. शीतलताई, आपण बघतो आहोत की ॲसिड टाकणे, पेट्रोल टाकणे, बलात्कार करणे यासारखे प्रकार तर सर्रास होत आहेत आणि त्यासाठी केसेसही लढवल्या जातात, मोर्चे काढले जातात, कॅन्डल मार्च होते, मात्र पाहिजे तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही. पण त्याचबरोबर हे तर अन्याय अत्याचार आहेच जे समाजासमोर येतात, मात्र आणखी एक अन्याय असा असतो की नवऱ्याने बायकोला मारणे हाही एक अन्याय आहे. मात्र इथे कुठेतरी झाकण दिलं जाते की तो माझा नवरा आहे आणि त्याला तो अधिकार आहे. यावर तुम्ही काय सांगाल? एकदा असं झालेलं होतं, रस्त्यावर भांडण सुरू होतं आणि आपल्याला ते असते ना खाज, तर ते टोकायला गेली बाई, ती बाईच माझ्या अंगावर आली. मदत करायची की नाही प्रश्न पडतो. बरोबर, कारण ते पगडा इतका आहे संस्कृतीचा की खरं पाहिलं तर ते कसं एक ती लेवल आहे, लोअर क्लास म्हणा आणि हायर क्लास, मिडल क्लासमध्ये प्रमाण कमी आहे हे पण एक तथ्य असावं. पण इमोशनली आपण बरंच सफर करतो आणि आपण इमोशनली म्हणजे एक मिडल क्लासमध्ये काय असतं की इमोशनली आपण ऐकून घेतो, शांत बसतो, आपल्याला थोडं इन्सल्टिंग फील होतं, सिच्युएशन असते अगदी म्हणजे सर्वात आयडियल फ्रेममधली ही गोष्ट. तसंच त्या बायकांना कदाचित ते फिजिकली सहन करायची सवय पडून जात असेल आणि दे माइट सी इट लॉन्ग टर्म की जान देना अब भी मारा कल दारू उतर जाएंगी बाकी तो दिन भर अच्छाच रहता बाद में कल रात को मारेंगा. म्हणजे मॅडमचं बरोबर आहे, म्हणजे कुठेतरी सहनशक्ती त्यांची सहनशक्ती खूप जास्त, कारण की अजूनही ते आहे ना मार खाएंगी नाही तो जाएंगी किधर. आता हा थप्पड पिक्चर जो आलेला आहे त्याच्यामध्ये ते एका थप्पडवर किती आहे, आपल्यासारखेला थोडा वेळ वाटत नाही का, जाऊ दे ना एकच तर झापड मारली, एकदाच सांगून दे त्याला भाऊ डबल नाही चालणार, पुढचं बघून घे, असं कुठेतरी आपल्याला वाटते ना. तर हे म्हणजे एक महिलांचं ते जे आहे बॅलन्स ठेवणे, शक्यतोवर पेशन्स ठेवणे, बघू सुधरेल, कारण मग तोडत गेलं तर पूर्ण चुराडाच होणे आहे. तर ते प्रत्येक जणीचं सिच्युएशन आहे, काही जणींना त्याच्यातून मार्ग घ्यावं लागतं, काही जणींना त्याच्यातून सुटायचं असतं. सगळ्या केस सारख्या धरू नाही शकत आपण. आणि तिला तिच्या मुलांसाठी पण ते मुलांसाठी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ठीक आहे, मारणे हा पण प्रकार खूप सहजपणे घेतला जातो, मात्र काहीच दिवसापूर्वी मी एका महिला अधिकाऱ्यांशी बोलली तेव्हा त्यांनी मला बोलता बोलता सहज सांगितलं की मारणे, ॲसिड टाकणे, पेट्रोल टाकून जाऊन टाकणे हे खूप दूरचा प्रकार आहे. साधारण एखाद्या पुरुषाने स्त्रीला जोरात आवाज करून बोलला आणि तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, हाही एक अन्याय आहे. तर म्हणजे खरं तर आपण याला सहजपणे घेत नाही,
मात्र अन्याय खरं तर आहे. मानसिक अत्याचार. पण मला एक सांगा की ज्या महिला अधिकाऱ्यांनी तुम्हाला हे सांगितलं, पोलीस असतील किंवा अजून कोणीतरी असतील, एखादी महिला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिला त्या पद्धतीचा रिस्पॉन्स या लोकांकडून मिळतो का? एक्झॅक्टली नाही मिळत. नाही पोलीस मिळालं स्टेशनला जाणारी, आता काही दिवसांपूर्वीचा माझा एक्सपिरियन्स आहे जो मी वर्षासोबत शेअर केला होता. समोरच्या व्यक्तीने माझी बदनामी केली म्हणून मी त्याला फोन लावला. 4 महिने मी पेशन्स ठेवले की नाही, कदाचित माझं मिसअंडरस्टँडिंग झालं असेल किंवा लोक मला मुद्दाम काहीतरी, समोरच्यांच्या मनामध्ये पॉलिटिक्स असेल, त्यांना त्याचा हेतू पुरस्परपणे काहीतरी काटा काढायचा असेल म्हणून मला कदाचित त्याचं नाव सांगत असतील म्हणून मी 4 महिने दुर्लक्ष केलं. पण आता बदनामी माझी अति प्रमाणामध्ये वाढली होती म्हणून माझं काम होतं समोरच्या व्यक्तीला विचारणे की अरे बाबा तुम्ही खरंच असे बोलला आहात का माझ्याबद्दल? जर मला ओळखत नाही तर मग बोलले कसे? म्हणून मी समोरच्या व्यक्तीला फोन लावते. तो कॉल करताना हिने हिचा स्वतःचा परिचय पण नाही दिला की मी ही बोलते म्हणून. मी फोन लावते आहे समोरच्या recording व्यक्तीला केलं. की सर तुम्ही सुषमा कोठीकरांना ओळखता का? आणि जर मग ओळखत नाही, तू कोण मला विचारणार आहे? तू काय IPS आहे का? खूप उद्धट लँग्वेज. तू IPS आहे का? आणि समोरच्या व्यक्तीने अक्षरशः माझं तोंड दाबून मला शिवीगाळ करून फोन कट केला. म्हणजे हिंमत बघा. ही हिंमत आहे पुरुषांची. आणि मग जेव्हा ह्याच विषयाची तक्रार घेऊन आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो आहे, पोलिसांपर्यंत जातो आहे की माझ्यावर अशा प्रकारच्या एका पुरुषाने मला शिव्या दिल्या आहेत, तो माझी अशा प्रकारची बदनामी करतोय, तर पोलीस म्हणतात की आम्ही त्याच्यावर अगदी साधा NC करतोय. NC दाखल करत आहात तुम्ही त्या व्यक्तीवर. अरे एखाद्या प्रॉस्टिट्यूट महिलेला सुद्धा तुम्ही म्हणू शकत नाही, तिची बदनामी करू शकत नाही. आणि मी तर शिक्षिका आहे, मी 4 क्षेत्रामध्ये काम करते, माझ्या मागे मोठं नाव आहे, कुटुंब आहे, 2 मुलं आहे, आणि तुम्ही अशी कशी तोंडाला येईल अशी एका महिलेची बदनामी करता. आणि मग जेव्हा न्याय मागण्यासाठी आपण पोलीस स्टेशनमध्ये जातोय तिथे पुरुषच बसलेले आहेत. ते पुरुष बसलेले आहे. सिस्टम आहे जी की अंगावर जखमा, रक्त फळफळेपर्यंत NC करून मोकळे होऊन जातात. अरे ज्या व्यक्तीने मला 4 महिने मनस्ताप दिला, तो पोलीस स्टेशनमध्ये 1 तास वाट बघतोय माझी येण्याची तिथे, तर लगेच दुसरा पोलीसवाला मला फोन करून म्हणतो मॅडम ते सर किती वेळच्या येऊन बसलेले, तुम्हाला येता येत नाही का? मी माझा ऑन ड्युटी मी कशी काय जाणार आहे माझ्या विद्यार्थ्यांना सोडून तिथे? म्हणजे 4 महिन्यापासून त्या व्यक्तीने मला मानसिक त्रास दिला, ते गेलं कुठे? आणि तो 1 तास पोलीस स्टेशनमध्ये बसला, तर तुम्हाला त्याच्याबद्दल पुळका यायला लागला. बरोबर. आणि तुम्ही त्याच्याबद्दल NC करता आहात. मग कुठे गेलं तुमचं महिलांवर ओरडून? अरे जो व्यक्ती महिलेला शिवीगाळ करतो आहे तो तिचा नवरा नाही आहे, ठीक आहे, नवऱ्याने केलेली एकदाची ऐकून घे. तिसरा व्यक्ती शिवीगाळ करतोय आणि तुम्ही त्याच्यावर काहीच ऍक्शन करत नाही. तुम्ही फक्त त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलून. अशाच केसेस होतात जिथे आपल्याला आधीच माहिती असतं की हे आपण हेल्पलेस होणार आहोत, आणि म्हणून ती मार खाणारी महिला पण विचार करते की बाहेर निघून हेल्पलेसनेस आहे. बऱ्याच गोष्टीमुळेच महिला पोलीस स्टेशन पर्यंत जात नाही, कारण ती हॅरॅश होते, महिला हॅरॅश होते. आपण सिनेमामध्ये जे पाहतो की क्रॉस एक्झामिन होते, एम्बॅरेसिंग प्रश्न क्वेश्चन्स विचारले जातात. मग तू काय घातलं होतं, तू कशी, काय गरज आहे, मग तू डोक्याला रंगीत टिकली लावली होती का, तू स्लीवलेस ब्लाऊज घातलं होतं का, तू हे घातलं होतं का, ते तुझे लक्षणं कसे होते? अरे मग ह्या अशा हॅरॅसमेंटमुळे. आणि मुळात जेव्हा स्त्री पोलीस स्टेशनपर्यंत जाते, गेल्यानंतर तिथले पुरुष कर्मचारी असो किंवा महिला कर्मचारी असो, ते स्त्रियांना आदरयुक्त वागणूक देत नाहीत. हा माझा 2 केसेसचा अनुभव आहे. मात्र शीतलताई, तुम्ही जे आता बोलले आहेत की ही सिच्युएशन होणार आहे, आपण हतबल होणार आहे, हे आधीच जाणून घेऊन स्त्री त्यासाठी तयार असते की तुम्ही जो अन्याय करणार आहे तो मी सहन, पेशन्स वाढवते. तसंच आपण त्यागाची मूर्ती, नाव दिलेलं आहे, धीराची मूर्ती, मग आपण काय थोडंसं अजून अजून जास्त आहे. जर मग एखाद्या वेळेस काय होतं, आता हिच्या बाबतीत जे हा प्रसंग झाला ना, त्यावेळी खरंच मी हेल्पलेस होती. म्हणजे कसं का माझं टेबल फ्रॅक्चर झालेलं, मी बेडवर पडलेली, मनातून राग एवढा होता का, कारण विषय फक्त तिच्यापुरता तो मर्यादित नव्हता. मला कसं की समोरचा व्यक्ती तुम्हाला माहीतच नाही ती कोण आहे, काय आहे, काहीच नाही. तुम्ही तिच्याबद्दल बोलताना तुम्ही इतकी ॲरोगेंटली लँग्वेज ठेवून राहिली आहे की म्हणजे मला स्वतःला मी सांगते त्यावेळी इतकं स्वतःला मी म्हणजे इतकं हे हेल्पलेस फील केलं की आता जर समोर असता तर मी त्याला नक्की बदललं असतं. ही भावना माझ्या मनामध्ये होती. का, कारण अधिकारच नाही ना तुम्हाला. तुम्ही पहिलेच जाणून घेता का सुषमा कोठीकर किंवा वर्षा भोयर किंवा शीतल मेटकर ही कोण व्यक्ती, हिच्या पाठीमागं तिचं बोलणाऱ्यांची तेवढी वैचारिक पातळीच नसते, त्याच्यामुळे ती जबाबदारी त्यांच्यावर येतच नाही. आणि माहितीये का, आता काय होऊन गेले, सोकॉल्ड सोसायटी जे होऊन गेली की काही फक्त सिलेक्टेड लोक, हा हे खूप हे चांगले, पण जो एखादा व्यक्ती, म्हणजे मी म्हणते ना की प्रत्येक जण, आज आपण 4-5 क्षेत्रामधल्या महिला आहोत आणि प्रत्येकीचं तिच्या मागचं जे त्याचं डेडिकेशन आहे ते खूप अलग आहे. हे कोणी बघायला तयार नाही आहे, फक्त तुम्ही समोर दिसल्या. आता जसं शीतल बोलली की काही ठिकाणी जेव्हा मला ते टाइम मॅनेजमेंट किंवा याच्यामध्ये झालं तर मी त्याला ॲरगोंड होते. निश्चितच तिने तिच्या जागी जर केलं तर ती चुकीची आहे का, पण नाही. अरे शीतल अरे खूप शिष्ट आहे, खूप चढली ती, ह्या बोलल्या जातं भाषा. आता माझ्याच बाबतीत सांगते की वर्षाभर खूप जास्त बोलते,
मला जिथं पटत नाही ना मी नक्कीच तिथं बोलते. मग माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला तर ठीक आहे ना, मला फरक पडत नाही. वर्षभर स्वतःचं अस्तित्व याच्यासाठी उभं केलं आहे की ठीक आहे माझ्यामध्ये गट्स आहे, कुठेतरी मला ती देवाने दिलेली देणगी आहे. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी बरोबर आहे, पण काही ठिकाणी जर मी माझी बाजू मांडत आहे तर मला जर म्हणता येते तर मी नक्कीच याच्यात मी कुठेही त्याच्यासाठी कॉम्प्रोमाइज करणार नाही. आत्ताही सांगते तर काही ठिकाणी काय होतं तर राजकीय याच्यामध्ये असताना मी 4 ते 5 वर्ष खूप फॉर्म होते. एक प्रसंग झाला माझ्यासोबत की ज्याच्यामध्ये मी बरं करता ब्रह्महत्या झालेली आहे. त्याच्यासाठी मला मेंटली खूप टॉर्चर झालं. टॉर्चर असं झालं की कुठेतरी मला ते एक गिल्ट होतो की मी कोणाचं तरी भलं करायला गेले ना, माझ्यात नाही झालं. याच्यातून सावरता माझ्या मागचे सगळे पुढे जायला लागले. मला ती जेलसी नव्हती, पण नंतर मग वाईट वाटायला लागलं की अरे म्हणजे प्रत्येकजण हे म्हणजे तुम्ही पूर्ण जाणून घेतलंच नाही की वर्षापूर्ण खरंच हे केलं का, केलं नाही, काहीच नाही. पण फक्त नाही अरे आम्ही तर ऐकलं वर्षानं असं केलं तसं, म्हणजे तुम्ही एखाद्याची प्रतिमा बनवून टाकता आणि त्याला मग तुम्हीच तुमच्या पद्धतीने जशी फ्रेम लावायची तशी फ्रेम लावून द्यायची आणि ती अशी ती तशी. हो हो. खरं तर या सगळ्या इथवरच्या चर्चेमधून आपल्या लक्षात येतं की महिलेसाठी तिची फॅमिली, तिचा नवरा किंवा जी काही फॅमिली आहे, त्यानंतर समाज आणि जी एक सिस्टीम आहे बनवलेली, ही सिस्टीम खूप महत्त्वाचं कार्य करत असते आणि यामुळेच तिची ताकद वाढत असते. मात्र आत्ताची जी सिच्युएशन आहे शीतलताई, जसं फॅमिली आपण बघतो की आधी संयुक्त कुटुंब पद्धती होती, आता ती कुठेतरी चेंज होत आहे आणि पाश्चात्य संस्कृतीचा त्यामध्ये जास्त इन्व्हॉल्युशन होत आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं की संयुक्त कुटुंब पद्धतीच चांगली होती की आता ज्या प्रकारे सुरू आहे तर हे कुठेतरी हा जो बदल आहे हा चांगला आहे? संयुक्त कुटुंब पद्धतीचे वेगळे फायदे आहे. सपोर्ट सिस्टम वाढते, त्या स्त्रीला स्वतःचं काही करायला वेळ मिळू शकतो, पण सोबतच दुसरी बाजू आहे की जबाबदाऱ्या वाढीव असतात. आता सध्या जे होत आहे ते सिच्युएशनल आहे. एका समजा वयोवृद्ध महिलेला 3 मुलं असतील, 3 ठिकाणी राहत असतील नोकरीनिमित्त, तर साहजिक आहे की 4 फॅमिलीज एका ठिकाणी नाही राहू शकत. वृद्धांचा जो सपोर्ट आहे तो कुठल्याही सासरे एका ठिकाणी, सासू एका ठिकाणी, तर ते सपोर्ट सिस्टम म्हणून. पण ते एकत्रित राहणे तसं पाहिलं तर आता वेळेची गरज झालेली आहे सेपरेट होणे. आता पाश्चात्य संस्कृतीचा भाग म्हटलं तर अजूनही आपल्यावर आहे. अगदी काही फॅमिलीज अशा पण ओळखीच्या परदेशात राहतात, पण संध्याकाळी ते देवाजवळ दिवा लावणे, आरती करणे, घरात मराठी बोलणे हा प्रकार करतात. पाश्चात्य संस्कृतीचा एकदम एक्स्ट्रीम पॉईंट लक्षात घेतला तर लिव्ह इन रिलेशनशिप आहे. पण आता कसं झालं आहे की व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्याला गोष्ट पटो न पटो त्याच्याबद्दल जास्ती बोलता येत नाही. पण कुठेतरी आपली संस्कृती किंवा आपली जडणघडण किंवा कुटुंबाचे फायदे, कुटुंबात राहण्याचे, चांगली कुटुंबाची फ्रेम असणे, ह्या सगळ्या गोष्टींचे फायदे लक्षात घेतले तर एक मध्यमवर्गीय मत हेच आहे की जी वैवाहिक जीवन आहे, विवाह संस्कृती आहे, कुटुंब संस्था आहे, या जपल्या गेल्या जशा आहे तशा किंवा निदान जितक्या प्रमाणात भारतीय संस्कृतीनुसार होतील त्याच्यासारखं दुसरं म्हणजे आनंद नाही राहणार. हो. मात्र जे लिव्ह इन रिलेशनशिप सारखे जे रिलेशन्स आहेत किंवा हा जो वाढता प्रकार आहे हा भारतामध्ये वाढीस लागलेला आहे. तर हा कुठेतरी भारताच्या संस्कृतीला आपण पाहिलं तर जगाच्या पाठीवर भारत हा अतिशय सांस्कृतिक देश आहे. तर कुठेतरी भारत देशाचं नाव खराब होते किंवा त्याची संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली असं वाटतं? नक्कीच लोप पावत आहे संस्कृती, कारण हे अशा प्रकारचे कायदे म्हणजे समलिंगी विवाह, लिव्हिंग रिलेशनशिप हे एक प्रकारचं सामाजिक प्रदूषण आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आता कोरोना व्हायरस चालू आहे तर हे सुद्धा एक प्रकारचं व्हायरस की याच्यामध्ये मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष मग ते वयाच्या पण मर्यादा तिथे नाही आहेत. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य जसं मॅडमनी म्हटलेलं आहे की व्यक्ती स्वातंत्र्य, बोलायची सोय नाही राहिली, बोलायची सोय नाही आहे. अनेक ठिकाणी आपण चित्र पाहतोय की ते मुलगा मुलगी दोघं नवरा बायको सारखे एकत्र राहतात आणि मग काही दिवसानंतर त्यांचा ब्रेक होतो आणि ते खूप छाती मोठी करून सांगतात की आमचा ब्रेकअप झाला आणि आता आणि मग ते गम मध्ये राहतात आणि या सगळ्या गोष्टीला आम्ही किती पुढारलेलो आहोत असं सांगत. बस म्हणजे काहीतरी विदेशातून आपल्याकडे येतं, दुसऱ्या देशातून आपल्याकडे येतं आणि ते आपल्यापेक्षा चांगलं आहे, ते एक स्टँडर्ड त्यांनी मेंटेन होतं. ही एक आपल्या भारतीय लोकांची एक बुद्धी झालेली, विचार क्षमता झालेली की दुसरीकडून जे येतं ते चांगलं. म्हणजे घरात शिजलेली भाजी वाईट आणि हॉटेलवरून आणलेली भाजी चांगली. मग त्या हॉटेलच्या त्या किचनमध्ये स्वच्छता आहे नाही आपण बघणार नाही, व्हॉट इज हायजीन त्यांनी मेंटेन केलं नाही, पण ती हॉटेलमधून आणलेली आहे म्हणून ती
चांगली घरी शिजलेली आहे म्हणून वाईट, तसंच या कायद्याचं झालेलं आहे की भारतातली संस्कृती आहे ती आम्हाला नको आहे, कुटुंब संस्था आम्हाला नको आहे, कुटुंब पद्धती आम्हाला नको आहे, काही दिवस एकमेकांच्या सोबत राहायचं, फिजिकल रिलेशन आणि करायचे, पडलं तर ठीक, नाही तर ब्रेक आणि अनायसेस व्यक्ती स्वातंत्र्य आणि पाश्चात्य संस्कृतीचा भाग निघाला म्हणून माझं मत देते. परत मुद्दा तोच आहे की बोलायची सोय नाही आहे, पण माझं मत फॅशनचं एक घेऊ की आता मुलींच्या कपडे तोडकडे घालण्यामुळे बलात्कार होतात वगैरे असं माझं मुळीच म्हणणं नाही. तो पुरुषी विकृती मानसिकतेचा भाग आहे. पण फॅशनच्या नावाखाली त्या मुलीची फुल पॅन्ट चालली छोटी होत आणि मग एवढी पॅन्ट घालून ती रिसेप्शनमध्ये येणार आणि आपण तिला काही म्हटलं तर आपण ऑर्थोडॉक्स ठरतो. पण माझा साधा प्रश्न आहे की एखादा पुरुष अंडरपॅन्ट घालून आला तर आपल्यासारख्यांना कम्फर्टेबल वाटेल का त्याच्याकडे बघताना, प्लीझंट वाटेल का? मग त्या मुलीकडे बघून घाण वाटू नये किंवा एक जे मेन विल बी मेन एक फॅक्टर आहे त्यांना ती भावना उत्पन्न होऊ नये अशी अपेक्षा कशी करणार. म्हणून मला एक संयमित असं वाटतं की त्या फॅशनला कुठेतरी कोणत्या ठिकाणी कसे कपडे किती कमी याला काहीतरी मर्यादा असाव्या. मग हो, पण जसं सुषमाताईंनी थोडा वेळ आधी सांगितलं की समलिंगी विवाह, तर तुम्ही कायदा जाणता, तुम्ही ॲडव्होकेट आहात, तर तुम्हाला कुठेतरी असं वाटतं का की समलिंगी विवाह जो आहे तर कुठेतरी गुदमरत एखाद्या वेगळ्या पार्टनरसोबत जगण्यापेक्षा समलिंगी विवाह एक स्वातंत्र्य मिळवून देणार आहे असं? नाही, माझं जे मत आहे त्याच्याबद्दल तर मी मॅडमच्याच मताशी मी सहमत आहे. कारण सांगते की जी आपली संस्कृती आहे भारतीय ती खूपच मला माझ्या तरी मला वाटते ती सगळ्यात छान संस्कृती आहे. परत जे संयुक्त कुटुंब आहे ते पण चांगले होते. कारण त्याच्यामध्ये आपण जरी म्हणतो आता जरी ठीक आहे आपण काय म्हणतो की नाही बा सेपरेट राहणं खूप छान आहे, पण सेपरेट राहण्यामध्ये ते जे आपले जे मुलं असतात त्यांच्यावरचे संस्कार असतात ते घडत नाही व्यवस्थित. कारण आपण जेव्हा ते संयुक्तमध्ये राहत होते आपण पहिलेचं बघत असेल की त्याच्यामध्ये 4 भाऊ राहायचे, 4 भावांच्या 4 बायका राहायच्या, आजी आजोबा राहायचे, त्यांचे पण आजी वगैरे राहायची. म्हणजे असं कसं एक जण त्यांना श्लोक शिकवायचे, पण प्रत्येक जण वेगवेगळं त्या मुलांना शिकवायचे, प्रत्येक नॉलेज त्यांना मिळायचं, प्रत्येक ज्ञान त्यांना मिळायचं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कसं त्याच्यामध्ये एक आदर पण राहायचा. नाही ही आजी आहे, त्याच्यामध्ये एक मोठी आई राहायची, मधली आई, असे प्रत्येक काकू काय आहे, प्रत्येक नातं त्याच्यामध्ये स्वीकारलं जायचं. परत सणवार आले की ते सगळे एकत्र मिळून म्हणजे सण साजरे करायचे. त्याच्यामुळे ती संस्कृती बघण्यामध्ये पण खूप आनंद होता. आता काय झालं की आपण सेपरेट झाल्यामुळे आपण एकटं पडलो, आपले मुलं सुद्धा एकटे पडले आणि त्याच्यामुळे कुठेतरी ते लोप पावत चालली आहे. संस्कृती पण लोप पावत चालली आहे, तो आदर पण लोप पावत चालले आहे. आणि आपण जरी म्हणतो एकटं राहण्यामध्ये फार आनंद आहे, पण मी तरी म्हणते की एकटं राहण्यामध्ये काही आनंद आई आपण जे सगळे मिळून राहतो त्याच्यामध्ये खूप जास्त आनंद आहे. आता काही मॅडमच्या मनानुसार काही कारण असतं आपल्याला, मुंबई पुण्यामध्ये राहत आहे तर मुलगा जर आता सुद्धा माझा मुलगा जर मुंबई पुण्याला नोकरीला गेला तर तिथे मी नाही जाऊ शकणार, तिथे त्याला एकट्यालाच राहावं लागणार आहे, त्याचा तिथे मुलगा पण एकटाच राहील. तर असं होऊ शकते मॅडम. ही तर झाली कुटुंब पद्धत, पण आपण बरेचदा बघतो की नवरा बायको सोबत राहतानाही म्हणजे त्यांचं लग्न असतं ते सोबत राहतात, मात्र त्याचं अदर रिलेशन पण असतं. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर आपल्याकडे कायदा होता पहिले आणि त्याच्यानंतर आता नाही. आणि मला अजून एक सांगायचं आहे, जसं सुषमा मॅडमने म्हटलं किंवा की जी लिव्हिंग रिलेशन ते पण मला खूप पटलं. कारण की त्याच्यामध्ये पण मी तरी त्यांच्या मताशी सहमत आहे. कारण की ते जे म्हणतात की हो जे लिव्हिंग रिलेशन आहे तर त्याच्यामध्ये कसं होते की लगेच ते एकमेकांसोबत राहते. इथे कुठे संस्कृती आली ते एकमेकांसोबत राहणं कुठपत आपल्याला चांगलं वाटतं. आपण जर थोडं मनाला विचार करून बघितलं, जे आपण छान जो आपण आधी पण चालतात की मुलगा मुलगीला बघतो, मग त्यांचं लग्न होते, नंतर ते एकत्र येतात, ती गोष्ट कुठे आणि हे आपलेच पहिलेच एकत्र राहणं सुरू करून देते, त्याच्यामध्ये कुठली संस्कृती आलेली आहे. मात्र मॅरेज नंतर जे अफेअर्स होत आहेत आणि यासाठी एक खरं तर कायदा पण होता, पण आता तो कायदा त्याला ॲडल्टरी म्हणतं, ॲडल्टरी वुमन ॲडल्टरी मॅन म्हणतं त्याला. कुठे आपण म्हणजे देश कुठे चाललाय, समाज कुठे चाललाय? मला वाटतं दॅट इज रिअली व्हेरी म्हणजे त्याला ना बेस त्याला काही म्हणजे तो इतका वैयक्तिक ज्याचा त्याचा प्रश्न आहे की त्या त्रिकोण तयार झाल्यानंतर ती जी ओरिजिनल बायको आहे तिने ते कसं टॅकल करावं, काय एक्झॅक्टली सिच्युएशन आहे, म्हणजे मला वाटतच नाही की हा असा जनरल कायदा आहे ॲडल्टरी, त्याला ॲडल्टरी मॅन ॲडल्टरी वुमॅन म्हणतात. पण प्रॉब्लेम काय झाला की आता हा पर्सनल प्रश्न झालेला आहे. म्हणजे कसं आता त्याचं जर एखाद्या माणसाशी एखाद्या बाईशी अफेअर असेल तर कधी कधी ती बायको पण इतकं लपून ठेवते, जाऊ दे ना म्हणते, माझे उगीच माझ्या नवऱ्याची बदनामी होते म्हणते, म्हणून ती ओपन पण स्टेटस कुठेतरी कमी होणार, कुठेतरी म्हणजे आपल्या नवऱ्याला कसा बदनाम करायचा हा एक महत्त्वाचा प्रश्न. कांचन तुम्ही कसं बघताय या सगळ्या सिच्युएशन? नाही, मला जर समजा पतीने
कोणी आपल्या दुसऱ्या स्त्रीशी रिलेशन असले तर मला तर ते पटणार नाही. मला पण नाही पटणार ही गोष्ट. मला पटणार नाही. मी त्याच्या विरुद्धच आहे. मात्र ठीक आहे, हे तुमच्या बाबतीत विरुद्धच आहे. नाही, हे तुमच्या बाबतीत मात्र अशाही अनेक फॅमिलीज आहे की त्यामध्ये पत्नीचं दुसरीकडे रिलेशनशिप असतं. हो असते ना. आता तर ती जनरल म्हणजे असं नाही की नवराच दुसरीकडे. तुम्ही जे म्हणताय ना जनरल झालंय, नाही, बऱ्याच नाही, ठिकाणी मला नाही वाटत आपल्याकडे इतकं. कारण काही जनरल family नाही असते ना, झालंय, जनरल नाही झालेलं आहे. खेड्यापाड्यामध्ये बघतो नाही, ही आम्ही. जनरल नाही झाली आहे बाब, अजून पण नाही, अजून नाही. खूप क्वचित आहे. मी तरी म्हणते. आता मला सांगा, म्हणजे त्यांचा अनुभव जो आहे. पुरुष जर स्त्रीकडे जात असेल तर ती स्त्री सामील होतीच आहे ना हो हो त्याच्यामध्ये. हो बरोबर आहे. नाही पण त्यांचा जो आतापर्यंतचा अनुभव निश्चितच त्या वयाने मोठ्या आहेत आणि नाही, तेव्हाची कारण सिच्युएशन पेक्षा का आताची जी स्त्री आहे ना ती असते म्हणूनच तो पुरुष गेलेला असतो हो. ना. नक्कीच ते पण थोड्या प्रमाणात ते वाढलेलं आहे जनरल जरी म्हणजे मी नसेल. थोडंसं क्रॉस असं करतो तुम्हाला. विषय कसा होतोय की घरामधलं जे वातावरण आहे बऱ्याचशा महिलेला ते पोषक असतं नसतं ते तिला माहिती असतं. बाहेर बोलू शकत नाही किंवा काय, मग अशा वेळी जर कोणाचा जर तिला आधार मिळत असेल, त्याच्याशी बोलत असेल, तो भाग वेगळा राहतो. पण मग तुम्ही डिरेक्टली जर म्हणत असाल का मग हा तो आता तुम्ही कसं आम्ही म्हणजे पण सांगते सगळ्याच मुली, ती नर्स असो, पोलीसमध्ये असो, कुठल्या असो. छोटंसं माझं उदाहरण मी असं सांगते. माझे हसबंड जेव्हा घरी आले त्यांच्या काही LPC सोबत होत्या, मग मला बोलले तू नाश्ता करून पटकन नाश्ता वगैरे करून दिला. त्या सगळ्या जणी माझ्याकडे म्हणजे वेगळ्या पाहायला लागल्या. म्हटलं मलाही थोडंसं वाटलं बरं अशा का म्हणून. मग त्याच्याबदली एक प्रमिला नावाची होती. ते काही दिवसानंतर म्हणजे आत्ता म्हणजे परत काहीतरी एक माझ्या मिस्टरांसोबतचं तिला काम होतं आणि रात्री ती नव्हती प्रवास करू शकत तर ती माझ्याकडे थांबली. मग ती बोलली म्हणते ताई काकू एक गोष्ट सांगू. म्हटलं सांग ना. म्हटलं तर तुम्ही किती फ्री आणि फ्रँक आहे म्हणते. आम्ही कधी विचार करतो म्हणते, कारण एका ठिकाणी आम्ही असं झालं होतं म्हणते की त्यांच्या मिस्टर सोबत आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या बायकोने अक्षरशः आगळ आपण सुरू करून दिली म्हणे. आणि तुम्ही म्हणे लगेच कसं की तुम्ही सगळ्यांना नाश्ता वगैरे सगळं आणि हॅलो हाय करून सगळ्या ह्याच्यात. मग तिला बोलताना की हेच बोलली, बघ आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तो कुठल्या क्षेत्र असो, दोघांना सोबत काम करायचं आहे. मग ते काम करत असताना जरुरी नाहीये की त्या पुरुषाचं वगैरे, कधी कधी काय होतं की घरातले काही विषय असतात की ती महिला त्या पुरुषांकडे होते की तो पुरुषही त्या महिलेकडे होतो. पण मग तुम्ही जर काही गोष्टी घेऊनच जर तुम्ही हे करत असाल तर मग म्हणजे नाही पर्सनली बोलत आहेत. पण मला तर इतकं बरं वाटलं की त्या महिलांनी मला म्हटलं की ताई तुमचा जो स्वभाव होता तो आम्हाला वाटला. त्याच्यामध्ये तसं होतं आपला नवऱ्यावर विश्वास पण असायला पाहिजे असं मला नाही पण वाटतं. हे सगळं जेव्हा होतं, मला काय वाटतं आहे माहिती का, ओव्हरऑल टू बी व्हेरी फ्रँक, हा प्रश्न सुरू झाल्यापासूनचं कोणतंच कंटेंट दादांच्या कामाचं नाही आहे. नाही ऍक्च्युली असं म्हणजे समजा पुरुष जर दुसरीकडे जात असेल नाही तर ती दुसरी महिला महिलाच का दोषी. म्हणून माझं म्हणणं आहे की या महिला प्रश्नात दोषी नाही, पण महिलांनी साथ देऊ नये त्या पुरुषाला, मला हे म्हणायचं. या गोष्टीला बेसच ते बरोबर आहे. शीतलताई, मला म्हणजे की मला जेव्हा हे बरोबर प्रकरणं घडतात आणि महिला आणि पुरुष संमतीने त्यांचं अफेअर चालतं, मात्र पुरुषाला तेवढ्या प्रमाणात तो झटका बसत नाही जेवढा स्त्रीला बसतो. उघडकीस आल्यानंतर definitely स्त्रीला बसतो. स्त्री त्यामध्ये जास्त दोषी असते. मग ती अशीच आहे. तिला सर्वात महत्वाचा भाग आहे तो की लोक मला काय म्हणतील. मी सांगू का, हा प्रश्न सुरू झाल्यापासून आपल्यापैकी कोणीच त्याला समर्पक कंटेंट देऊ शकलेलं नाही आहे. बिकॉज दॅट इज रिअली अ व्हेरी, कारण की तो ना संस्कृतीत बसत, म्हणजे तो सरळ सरळ असा भाग आहे की ॲक्च्युली घडायला नाही पाहिजे, पण घडत असेल तर प्रत्येकाचा तो वेगळी सिच्युएशन आहे. बरेचदा असं होतं की उघडकीस येईपर्यंत लय गोड वाटते, उघडकीस आल्यानंतर समजते कसे फटके बसतात, नंतर हेही समजतं की घरचाच शेवटी साथ देणारा माणूस असतो, घरचीच शेवटी साथ देणारी बाई असते. हे लय सॅम्पल होतं. त्याच्यामुळे मला हा प्रश्न मला वाटतं दादा खाड काढून टाकणार. बरेचदा आपण बघतो की जागतिक मंदी येते आणि तेव्हा भारत हा म्हणजे बऱ्याच इतर देशांच्या तुलनेने खंबीरपणे उभा असतो. तर यामागे कुठेतरी आपली संस्कृती आहे असं तुम्हाला वाटतं? संस्कृती म्हणण्यापेक्षा लाईफस्टाईल. आपण खूप ॲडजस्टिव्ह असतो, खूप फ्लेक्सिबल असतो. भारतात खूप कलर, खूप रिजनल पॉप्युलेशन आहे, वेगवेगळ्या संस्कृती आहे. आणि परत आता महिला महिला दिन आहे म्हणूनच नाही, पण असं म्हणेल की शेवटी काटकसर, वाचवून ठेवणे, बचत करणे हा जो महिलांचा स्वभाव गुण आहे, हा ह्यासाठी खूप कामी पडला असावा. जसं आता नोटबंदी झाली तेव्हा बऱ्याच महिलांचं नुकसानही त्याच सवयीमुळे झालं, काटकसरीच्या सवयीमुळे. मात्र आपण पाहतो की आपल्या भारत देशात तुलनेने सणवार जास्त आहेत आणि त्या सणवारांनी रोजगार पण उपलब्ध होतो. निश्चितच बघा, आपल्या भारतामध्ये 12 महिन्याचा जर आपण विचार केला तर वेगवेगळे सण येतात. आपण आता म्हणतोय की सोन्याचे भाव वाढले, 40,000 रुपये तोळा झालेला आहे, पण तरी महिलांची हौस थांबलेली नाहीये. तिला एक तरी सोन्याचा दागिना धनत्रयोदशीला हवाच असतो.
तिला एक तरी साडी दिवाळीच्या दिवशी हवीच असते. वाढदिवसाला आपल्याकडे कपडे करण्याचं संस्कृती आहे, लहान मुलाला घरामध्ये कपडे घेऊ. म्हणजे प्रत्येक व्यक्ती तो परिस्थितीने कितीही गरीब असला तरी तो घरातला सणवार करतोच आणि त्याच्याचमुळे आपली अर्थव्यवस्था टिकून आहे. बघा, चीन सारख्या देशामध्ये दिवाळी साजरी होत नाही, क्रिसमस साजरा होत नाही किंवा कुठलेही सणवार तिकडे होत नाहीत, परंतु तरी भारतामध्ये विकल्या जाणारी लाइटिंग 90% चायनामध्ये आपण आणतोय. कारण काय की आपल्या देशात सण आहे. म्हणजे आपल्या देशाच्या सणवारावर दुसरे देश अनेक लोकांचे कुटुंब जगत आहेत. इतर देशही त्याच्यावर सफर करत आहेत. म्हणजे चायना असो, नेपाळ असो किंवा अनेक असे देश आहेत की आपल्या भारताच्या संस्कृतीवर ते लोक जगत आहेत. आपल्या भारताचं कल्चर आहे, आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारचं साहित्य आहे. त्या साहित्याची इतर देशातले लोक येऊन इथे अभ्यास करतात. आपलं कल्चर ते लोक अडॉप्ट करत आहेत. भगवद्गीता सारखा ग्रंथ, योगा बाहेर गेला. लोक जपान सारख्या देशामध्ये भगवद्गीतेसारखा ग्रंथ डिजिटल बनवला जातो. ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आज आपण आपल्या देशाला तर व्यापार दिलेलाच आहे, परत दुसऱ्या देशाला पण जसं तुम्ही सांगितलं की धनत्रयोदशीच्या दिवशी आणि जसं की तुम्ही जेव्हा म्हणजे तुम्ही खरं तर ड्रामामध्ये पण खूप ऍक्टिव्ह आहे, तर आपण बरेचदा पाहतो की ड्रामामध्ये नेहमी स्त्रीची बाजू ही कुठेतरी पडलेली दाखवल्या जाते अनेकदा. मात्र त्यामधून नक्कीच स्त्री सक्षमीकरणाचा आपण एक संदेश देत असतो. तर हे जे तुमचं एक क्षेत्र आहे, या क्षेत्रामधून तुम्हाला काय नवनवीन शिकायला मिळतं? निश्चितच जेव्हा आम्ही वेगवेगळ्या संहिता वाचतो, आता आम्हाला जेव्हा स्पर्धेमध्ये नाटक टाकायचं आहे त्यावेळेला आम्ही त्याच्यावर भर देतोच की महिला सक्षमीकरणा संदर्भात एखादी स्क्रिप्ट असेल किंवा जिथे महिलांवर झालेला अत्याचार असेल त्याला जर आपल्याला समाजासमोर आणायचं आहे तर त्यावेळेला आम्ही तशाच प्रकारची संहिता निवडतो. अशा अनेक संहिता आहे ज्याच्यामधून स्त्री भ्रूण हत्या सांगितल्या जाते. त्याच्यानंतर आदिवासी जमातीमध्ये जे कौमार्य चाचणी वगैरे प्रकार आहेत आदिवासी समाजामध्ये, त्याच्यातून जे स्त्रीला खाली दाखवण्यात आलेलं आहे कौमार्य चाचणीमध्ये, तशा पद्धतीचे विषय म्हणजे ड्रामाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही निश्चितच महिलांची बाजू मांडण्याचा तिथे प्रयत्न करत असतो. आणि आपल्या अमरावतीमध्ये तर फार कमी महिला आहेत की ज्या नाटकामध्ये काम करतात. कारण नाटकामध्ये काम करणाऱ्या महिलेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे की ती नाटकात काम करते, ती थिएटरमध्ये जाते, ती रात्रीच्या प्रॅक्टिसला जाते. कारण तुम्हाला तुमचं वर्क करून, तुम्हाला दिवसभराचं 11 ते 5 ची ड्युटी करून, सकाळचा स्वयंपाक करून, संध्याकाळचा स्वयंपाक करून परत जर ड्रामाची प्रॅक्टिस करायची आहे तर ते शक्य नाही आहे. ते खूप कठीण काम आहे. कारण 2 तास तुम्हाला जेव्हा स्टेजवर उभं राहायचं आहे आणि बोलायचं आहे तर तिथे नो टेक आहे. तिथे तुम्हाला पूर्ण 100% द्यावं लागणार आहे. आणि आपल्या एका संवादावर समोरच्याचा संवाद डिपेंड करतो. तेव्हा एक स्त्री म्हणून माझ्या सगळ्या कामांना मला बाजूला ठेवून मला माझ्या नाटकाला पूर्ण वेळ द्यायचा असतो, 100% द्यायचा असतो. मी नाटक निर्मिती सुद्धा केली, नाटकांमध्ये काम पण केलं आणि हे सगळं करत असताना अनेक अपघातही झाले, स्टेजवर पडणे वगैरे सगळा प्रकार झाला, तब्येत खराब असताना सुद्धा झालं. पण तिथे एक स्त्री म्हणून मी कधी कमी स्वतःला लेखलं नाही. आणि माझे जे काही को आर्टिस्ट होते किंवा माझी जी टीम होती त्या टीमने पण कधी हा भेद नाही केला की मॅडम महिला आहेत किंवा आमच्याकडे येणाऱ्या मुली आहेत तर आम्ही त्यांना कमी दाखवायचं की त्यांचा रोल कट करायचा किंवा त्यांचे डायलॉग्स कमी करायचे असा वगैरे प्रकार कधी निदान अमरावतीच्या नाटक क्षेत्रात तरी झालेला नाही आहे. म्हणजे आम्ही विंग घेऊन शोधत असतो की आम्हाला कोणी मिळेल का, हे नाटकात काम करायसाठी आम्हाला मुली मिळतील का, महिला मिळतील का. म्हणजे एखादी महिला जर उत्सुक असेल काम करायला तर आम्ही निश्चितच तिला घेतो. मग ती हाऊसवाईफ असेल, तिला नाट्य क्षेत्राचा अवघड जरी माहीत नसेल तरी आम्ही तिला शिकवतो, नक्कीच शिकवतो. आणि नाट्य क्षेत्राच्या माध्यमातून त्या महिलेला जे काही डिप्रेशन तिच्या लाईफमध्ये असेल ते डिप्रेशन घालवण्यासाठी तिला खूप फायदा मिळतो. कारण नाटक जेव्हा आपण दुसऱ्याचा अभिनय करत असतो तेव्हा स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो की मी काय आहे. जरी मी आज त्या स्टेजवर दुसऱ्याचा अभिनय करते आहे, दुसरा आर्टिस्ट दाखवते किंवा दुसरं व्यक्तिमत्व दाखवते, त्याच्यात ती स्वतःलाही शोधते. ती स्त्री स्वतःलाही तिचं जे कुटुंबामध्ये किंवा कामं करत असताना जे काही तिने स्वतःला हरवलेलं असतं, म्हणजे आज रोबोट ती काम करत असते तेव्हा ती स्वतःला हरवून बसलेली असते. आणि जेव्हा ती अशा प्रकारचे छंद जोपासते तेव्हा ती स्वतःला ओळखायला. नक्कीच असंच त्यांचा छंद तुमचाही आहे, एक नृत्यांगना म्हणून तुम्ही आहात. आणि जसं यांनी सांगितलं की डिप्रेशन घालवण्यासाठीही या गोष्टी बऱ्याचदा कामी पडतात. आणि डान्स तर खरं तर त्यामध्ये एक महत्त्वाचा पार्ट आहे. आणि डान्समध्ये आपण बरेचदा बघतो की ज्या प्रकारे म्हणतो आपण नवदुर्गा, तर महिलांचे जे नवरूप आहे किंवा त्यापेक्षाही जास्त आहेत ते डान्सच्या माध्यमातून आपण दाखवत असतो. तर याबद्दल डान्स आणि महिला शक्ती याचा मेल घालताना तुम्हाला काय जाणवतं?
डान्स डेफिनेटली नाटकाच्या कम्पॅरेटिव्हली डान्सचे वेगळे चॅलेंजेस असतील, कारण की डान्स मोस्टली बेस्ड ऑन म्युझिक अँड रेडी सॉन्ग, त्याच्यामुळे आम्हाला ते पाठ म्हणून पाठ असायची गरज नाही, परंतु ते कुठेतरी मगअप होत असतं, ऐकून ऐकून उच्चारण स्पष्ट होत असतं. डान्सचे वेगवेगळे आस्पेक्ट्स सांगायचे झाले तर मी कराटे प्लेयर पण आहे, ब्लॅक बेल्ट आहे कराटेमध्ये, आय प्लेड टिल इंटरनॅशनल लेवल. म्हणजे मघा जो विषय सुरू होता की मुलांना वेगळी ट्रीटमेंट आणि मुलींना वेगळी ट्रीटमेंट, तर पर्सनली बोलायचं झालं तर फॉर्च्युनेटली माझ्या वडिलांनी माझ्याकडून तेवढ्याच दंडबैठका काढून घेतल्या जेवढ्या माझ्या भावांकडून, आणि ती तेव्हाची डेव्हलप झालेली ताकद अजूनही आहे. डान्सर म्हटलं की काय वाटतं लोकांना बघायला, एक डेलिकेट बाहुली, नाजूकपणा, पण ॲक्च्युली ते दिसायचंच तसं असतं. डान्सर्स आर व्हेरी स्ट्रॉंग, म्हणजे तुमच्या प्रत्येक अगदी बोटाच्या शेवटच्या कांड्यापर्यंत ताकद पोहोचवावी लागते, तेव्हा कुठे त्या मुद्रा होतात, त्याच्याशिवाय ते होत नाही. इथे ताकद यायसाठी ती ताकद इथे लागते. इफ यू कॅन टच हिअर तुम्हाला जाणवेल, ते सगळं मस्क्युलर काम करत राहतं. इतक्या सगळ्या मुवमेंट्स करताना एक कोर कंट्रोल करून त्या मुवमेंट करायचं आम्ही ट्रेनिंग देतो, आणि कोर कंट्रोल करणं म्हणजे पूर्ण बॉडी स्ट्रेंथनिंग करणं. डान्स मेक्स यू टू मेडिटेट. दुसरी गोष्ट, एक बघा चाइल्ड सायकोलॉजी किंवा काउन्सिलिंगमध्ये असतं की ते जे मुलं स्लो लर्नर्स असतात त्यांना टास्क देतात, एका वेळेस 2 कामं करणे किंवा एकच काम, त्याला बहुत 4-5 बोटं वापरल्या गेले पाहिजे, गाठ पाडणे हे ते. तर डान्समध्ये एका वेळेस तुम्ही पाय चालवणे, अभिनय करणे, फेशियल एक्सप्रेशन्स, म्युझिकवर लक्ष देणे. नाटकामध्ये दुसऱ्यांचा डायलॉग होईपर्यंत आपल्याला निदान मला असतं मेंटल थोडंसं आपण विचार करायला वेळ मिळतो. डान्समध्ये वन्स यू स्टार्टेड आणि मग तो थकवा आलेला आहे, पोट दुखते आहे, पण तुम्ही चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स घालवू शकत नाही, तुम्ही ज्या कॅरेक्टरमध्ये आहे त्यातून तुम्ही निघू शकत नाही, अशी सगळी सिच्युएशन सांभाळता डान्स लाईफ लर्निंग असतं. की बाकी काहीही तुमची सिच्युएशन असो, तुमचे पेन्स आहे, तुमचा त्रास आहे, तुम्ही थकलेले आहात, शो मस्ट गो ऑन, पूर्ण पीस संपेपर्यंत यू कॅनॉट स्टॉप देअर. डान्सरला एंटरटेनमेंटचं साधन कोणी समजत असेल तर स्पष्ट बोलायचं झालं तर त्यांची योग्यता नाही आहे डान्स बघायची. दे शुड बी एबल टू सी द हार्डवर्क बिहाइंड इट. लहानपणापासून सुरू केलं तर डेफिनेटली डान्सर म्हणून तुम्ही खूप चांगलं स्ट्रॉंग काम करू शकता. पण आता जसं मी क्लासिकल क्षेत्रामध्ये काम करते, मला वेस्टर्न करायला आवडतं, मला फोक करायला आवडतं, काही तर वेस्टर्न स्टाईल मला येत नाही, माझी शिकायची खूप इच्छा आहे. तर असं नाही की मी दुसऱ्या स्टाईल्सला कधीच अंडर एस्टिमेट करते, आय रिस्पेक्ट देम इक्वली. पण तरी क्लासिकलच्या फील्डमध्ये काम करते म्हटल्यानंतर क्लासिकलबद्दल स्पेसिफिकली बोलायचं झालं तर क्लासिकलमध्ये काय होतं, जास्तीत जास्त संस्कृतशी काम पडतं, तुमचं उच्चारण स्पष्ट होतं. उच्चारण स्पष्ट झालं की तुम्हाला तुमचे विचार कोणासमोर मांडायचे असतील तर ती तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतो. लोकांना इतक्या थाउजंड्स ऑफ पीपलला एक वेळेस फेस करून, प्रत्येकाच्या नजरेत नजर घालून किंवा एक तुमचं पूर्ण वेगळं वर्ल्ड तयार करून तुम्ही तिथे बघत असता, तर इट मेक्स यू इंटरनली स्ट्रॉंग. आणि हे सगळं एक्सप्रेसिव्ह होणे पूर्ण लाईफसाठी खूप महत्त्वाचं असतं. म्हणून डान्सर्स पहलवान असतात खरं, फक्त कुस्ती ते घेतात त्या स्वतःशी, स्वतःच्या त्रासाशी, स्वतःच्या पेन्सशी. प्रत्येक अंग प्रत्यंग उपांगाचा व्यायाम होतो. आणि आता कसं झालं आहे की सध्या ज्या महिलांच्या बाबतीत घटना घडत आहेत तर बरेच आपण फेसबुकवर वगैरे पोस्ट बघतो की डान्स सोडून कराटे शिकवा, कराटे शिकवाच, पण डान्स म्हणजे फक्त काही गेम नाही आहे. तुम्ही त्याच्या प्रवाहामध्ये येऊन बघायचं, तेवढ्या डेडिकेशनने करून बघायचं, नंतर कळतं की ते किती स्ट्रॉंग आहे. पालकांना मी पहिले हे सांगते की का तुम्ही तुमच्या मुलींना क्लासिकल डान्समध्ये किंवा माझ्याकडे पाठवू नये असं मी 100दा सांगते. आणि त्याच्यानंतरही ते सगळ्या गोष्टींना तयार असले की तुम्हाला रेग्युलर ठेवावं लागेल, बंक करता येणार नाही, वाढदिवस असला तरी पोरीला पाठवावं लागेल, संस्कृत वगैरे तिला त्रास झाला तर स्पर्धा करता येणार नाही, हिला जास्ती येतं मला, मी 1000 स्पर्धांमध्ये पोरींना टाकणार नाही, मी पिक्चरचे गाणे शिकवणार नाही. त्याच्यानंतर जे लोक तयार असतात मग ते मला कळतं की हां, यांना त्याचं महत्त्व पटलेलं आहे. म्हणजे एकंदरीतच सांगायचं झालं तर जो असं अनेकदा बोललं जातं की डान्स आणि म्युझिक या सगळ्या गोष्टी शिकल्यापेक्षा कराटे शिका, त्या तुमच्या आयुष्यात कमी पडतील. मात्र डान्स पण एक ती पण आर्टच आहे, मार्शल आर्टच आहे. इट हॅज इट्स ओन. म्हणजे मी तर स्वतः कराटे प्लेअर असल्यामुळे हे मी म्हणेलच
की ते नक्कीच वाया जात नाही. आणि आत्ताच्या काळात खूप आवश्यक आहे. मात्र डान्स ही सुद्धा एक अशी कला आहे की जी एक तुम्हाला स्त्रीला तिचं स्वतःच save करू पूर्ण शकते. बनवते. मात्र तुमचा यापेक्षा एक वेगळा अनुभव असेल, कारण तुम्ही कायद्याला जुळून आहात, अनेक तक्रारीला जुळून आहात. तेव्हा तुमचा जो हा एक अनुभव आहे स्त्रिया आणि त्यांच्या समस्या, हा कसा आहे? माझ्याकडे जे म्हणजे स्त्रिया येतात त्या जे एक तर त्या थोड्याशा खचलेल्या असतात, सगळ्यात मोठ्या त्या खूप खचलेल्या असतात. आणि त्यांना त्या जेव्हा मला सगळं त्यांची स्टोरी सांगतात तेव्हा मला त्यांना धीर देऊन त्यांना समजून सांगावं लागते. आणि त्यांना सगळ्यात पहिले मला त्यांना मजबूत बनवणं आवश्यक आहे. जर स्त्री जर ही अंदरून मजबूत बनली तर ती लढा देऊ शकते. म्हणून तिला मला आणि जो तिचा म्हणजे समजा तिचं जे म्हणणं आहे ते मला सगळं ऐकून घेऊन त्याच्यावर मला तिला म्हणजे तिला मला समजून घेऊन तिच्या सोबत म्हणजे जसं काही मी तिची पूर्ण स्टोरी ऐकत आहे आणि तिला पुरेपूर समजवून नंतर मला त्या जागी मला स्वतःला ठेवून किंवा ती म्हणजे जसं आपण एखाद्या आपल्या बहिणीला वगैरे समजून त्याप्रमाणे सुद्धा मला ते कार्य करावं लागते. त्यांचं पूर्ण समजून घेऊन मग आपण त्याच्यावर काय करू शकतो काय नाही तिला त्याप्रमाणे मला तिला न्याय द्यावं लागते. आणि असं माझं कार्य असतं. बरोबर. आणि जसं की तुम्ही जिजाऊ ब्रिगेडमध्ये पण कार्यरत आहात, तर जिजाऊ ब्रिगेड म्हणजे खरं तर एक महिलेला धरून आहे. तर यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाची कुठली कार्य केलं जातं? याच्यामध्ये आम्ही खरं म्हणजे ज्या महिलांमध्ये अंधश्रद्धा आहेत त्या आम्ही आधी दूर करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ती महिला सक्षम होते. नाहीतर ती अंधश्रद्धेमध्ये बुडलेली असते. म्हणजे ज्या अंधश्रद्धा आहे पहिल्यापासून आपण हे करत आलेलो आहोत त्यामध्ये ती इतकी बुडून गेली असते की स्वतःचं अस्तित्व विसरून जाते. परंतु त्या अंधश्रद्धा जर तिने दूर केल्या तर तिचा तो व्यक्तिमत्व विकास होऊ शकेल आणि ती पुढे म्हणजे छान तिचं रूप येईल. परंतु ती काय आता समजा एखादा कुठलाही सण असतो तर तो वैज्ञानिक दृष्ट्या न घेता ती ते परंपरागतच चालू ठेवते. तर प्रत्येक सणाच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. ॲक्च्युली आता आपण हा सण आहे मकर संक्रांत सण आहे. आपण आत्ताही त्या भरण्याच्या याला दोरे गुंडाळतो. आता त्याचा असं वैज्ञानिक दृष्टिकोन माझ्या मते असं आहे की 14 जानेवारीला मकर संक्रांत येते तेव्हा आता थोडंसं उन्हाळा लागलेला असतो. म्हणजे त्या माठाला किंमत येते तेव्हापासून. म्हणजे थंड पाणी हवं असते सगळ्यांना म्हणून आपण त्याची पूजा करायला हे सांगितलं. परंतु आता आपण स्वतःच्या डोक्याने विचार करून त्याचा विचार करायचा की हे का लावलेलं आहे. आता उन्हाळा चालू झाला म्हणजेच त्या माठाला महत्त्व आलेलं आहे. म्हणून त्या काळात दोरे गुंडाळत बसण्यापेक्षा आपण जर एखाद्या गरीबाला तो माठ दिला आपण गिफ्ट दिला तर त्याच्यापासून मला वाटते जास्त फायदा. म्हणजे कुठलाही अंधश्रद्धा पाळताना आपल्या डोक्याने आधी विचार करावा आणि ती महिला सक्षम व्हावी. काळानुसार आता त्यामध्ये काळानुसार बदल झाला. म्हणजे त्याचा अर्थ असा नाही सण पाळायचे नाही असा नाही, परंतु त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आपण बघायचा असतो. कारण आता आपण बरंच सक्षम झालेलो आहोत. यातूनच महिला सक्षम होईल असा आमच्या जिजाऊ ब्रिगेडचा दृष्टिकोन आहे की महिला कशा सक्षम होतील म्हणून. वर्षाताई, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की राजकारणामध्ये तुम्ही कार्यरत आहात. आता पाहिलं गेलं तर जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकारणात पुरुषांच्या तुलनेने महिला दिसून येत नाही. मात्र कुठेतरी पंतप्रधानही महिला झालेली आहे, राष्ट्रपतीही महिला झालेली आहे आणि म्हणजे क्वचित का होईना पुरुषांचा त्यांना सपोर्ट होताच. तर तुमचं जे हे क्षेत्र आहे तर या क्षेत्रामध्ये महिलांचं स्थान नेमकं काय असतं आणि त्यांना पुरुषांचा किती सपोर्ट मिळतो किंवा मिळत नाही, तुमचा काय अनुभव आहे? राजकीयमध्ये कसं राहतं, राजकीय डिपेंड तुमच्यावर आहे. तो लहान आहे त्याला सपोर्ट आहे नाही आहे तो करेल नाही करेल यापेक्षा तो जर स्वतःच्या कर्तृत्वावर जर विश्वास ठेवून जर काम करत असेल तर निश्चितच त्याला यश मिळतं. कारण राजकारणामध्ये असं नसतं की लगेचच म्हणून चढ तर कुठल्याही लाईनमध्ये राहते कुठल्याही याच्यामध्ये असतं. पण राजकारणामध्ये स्पेसिफिक मी असं सांगणार नाही. हां ठीक आहे, काही ठिकाणी असं असतं की महिलांना डावलल्या जातं. त्याच्यामागचा उद्देश असतो की म्हणजे एखादं उदाहरण सांगताना सांगेल की रिझर्व्ह सीट्स आहे आणि पुरुष तिथं उभं राहू शकत नाही. पण मग तेव्हा त्याला तीच जागा हवी असते. तर तेव्हा तो मग मोस्टली जर एखादी कर्तृत्ववान महिला असेल तर तिला डावतो आणि स्वतःच्या मिसेसचं नाव समोर ठेवतो. म्हणजे महिला येतेच तिथं अशातला भाग नाही आहे. पण मग हा भाग होतो की मग त्या कर्तृत्ववान महिलेला डावलल्या जातं. पण तरीही मग जर तुमचं काम जर बेस्ट आहे आणि तुम्ही करू शकता तर मला असं वाटतं की तिथं तुम्हाला कुठल्या बॅकग्राऊंडची गरज पडणार नाही किंवा काय नाही. निदान आज तरी मला असं वाटतं की वर्षाभर कमवतात नाही. मी माझ्या कर्तृत्वाने कमवलेलं आहे की आज अमरावती जिल्ह्यामध्ये शिवसेनेनंतर म्हणजे वर्षाभर म्हटल्यानंतर लगेच शिवसेना येऊन जाते. म्हणजे मला जी ती पहिचान आहे जे काय आहे तर ते नक्कीच म्हणजे असं म्हणणार नाही मी तुम्हाला की
डिपेंडेड ऑन कुठल्या गोष्टीला तुम्हाला मी हेच म्हणेन. खरं सांगायचं तर महिलांच्या पाठीशी नेहमीच पुरुषांचा हात राहिलेला आहे बरेचदा, आणि पुरुषांचा हात असल्यामुळेच आतापर्यंत महिला ज्या स्थानावर पोहोचल्या आहेत तर त्यामध्ये पुरुषांचा वाटा आहे, त्यांना एकदम वगळून चालणार नाही. मात्र काही प्रमाणात जी आहे विकृत मानसिकता अनेक पुरुषांची, ती बदलण्याची ही आज काळाची गरज आहे. मात्र हे सगळं करत असताना आपण नेहमी बघतो की पुरुषांना दोष जेवढा देतो त्यापेक्षा जास्त स्त्रियांचा दोष जास्त असतो. म्हणजे कुठेतरी तिला पुरुषाने महत्त्व द्यावं किंवा समाजाने महत्त्व द्यावं, त्याआधी तीच समजत नाही की मी स्वतःला महत्त्व दिलं पाहिजे, स्वतःला मी वेळ दिला पाहिजे, माझ्या ज्या आवडीनिवडी आहेत, माझे जे छंद आहेत त्याला मी वेळ दिला पाहिजे, सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घेताना माझ्या तब्येतीचीही मी काळजी घेतली पाहिजे. या सगळ्या ज्या गोष्टी म्हणजे ती स्वतःलाच डावलत असते. तर यासाठी तुम्ही काय सांगाल? तिने स्वतःचं अस्तित्व जपायला पाहिजे. म्हणजे वर्षातून एकदा तरी तिने आपल्या तब्येतीचे एकदा चेकअप करायला पाहिजे आणि आपण सुदृढ आहो की नाही हे बघायला पाहिजे. दुसरं म्हणजे तिने घरात असताना आपण निर्मिती आहो आणि आपलंच सगळं हे आहे, अस्तित्व आहे घरामध्ये, एक असा आत्मविश्वास तिने ठेवायला पाहिजे. कारण ती निर्मिती आहे, सगळ्या जगाची निर्मिती आहे. तिने का बरं स्वतःचं अस्तित्व हे करायचं? ती सर्वापेक्षा मोठी आहे, पुरुषापेक्षा का सगळ्यापेक्षा मोठी आहे. म्हणून तिने ती स्वतःला कमी लेखू नये आणि स्वतःची काळजी घेत राहो. स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा, एखादा छंद जोपासायचा किंवा कुठला उद्योग करायचा अशा प्रकारे, किंवा ताईसारखं राजकारणात किंवा कुठल्या सामाजिक कुठेतरी आपलं एक अस्तित्व, नाहीतर कुठला छंद, ताईसारखं डान्स, असं काही पण, आणि आपलं अस्तित्व एक समाजाला दाखवून द्यायचं. आणि तेव्हा ती म्हणजे तिचं अस्तित्व जेव्हा दिसेल लोकांना तेव्हा ती समाजात खूप म्हणजे तिचं हे होईल. नक्कीच. तुम्ही काय सांगाल याबद्दल? माझं ताईंच्या मताशी सहमत आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे, म्हणजे बाकी सर्व आज म्हणजे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझं असं मेसेज आहे की जिद्द आणि चिकाटी जर आपल्या अंगी असेल तर आपण कुठेही मागे पडू शकत नाही. आणि जिद्द आणि चिकाटी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपला आत्मविश्वास महत्त्वाचा आहे आणि कुठल्याही स्त्रीला पुढे जाण्यासाठी स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असणं खूप आवश्यक असते की मी हे कार्य करू शकते. म्हणजे जसं मी म्हणजे माझ्यासोबत एक एक्झाम्पल घेतलं तर माझं लग्नच BSc सेकंड इयरला झालं आहे आणि त्याच्यानंतर मी पूर्ण एज्युकेशन मी आफ्टर मॅरेज केलेलं आहे. आणि मी माझ्या स्वतःच्या कार्यामध्ये ॲडव्होकेट फील्डमध्ये मी खूप सक्सेस आहे. तर मला तरी असं वाटतं की माझा आत्मविश्वास, माझी जिद्द, माझी चिकाटी आणि माझं माहेर आणि सासर या दोन्ही परिवाराचा मला साथ खूप होता. आणि सर्वात जास्त मी माझं एक भाग्य समजते स्वतःला की दोन्ही परिवाराचा साथ असून मला माझ्या हजबंडचा साथ खूप भेटलेला आहे. आणि म्हणून मी आज म्हणजे जे काही ॲडव्होकेट सुषमा बिसने हे नाव ऐकलं जाते, म्हणजे जे काही नाव आहे, ओळख आहे माझ्या नावाची. आज मी अहिल्याबाई फाउंडेशनचे डायरेक्टर पण आहे, त्याचे संतोष महात्मे अध्यक्ष आहे. आणि म्हणजे जे काही थोडं समाजकार्यसुद्धा मी करते आहे. तर या सगळ्या फील्डमध्ये माझं जे नाव आहे तर त्याच्यामागे थोडासा म्हणजे थोडंसं नाही म्हणत, खूप सारं सहकार्य मला माझ्या हजबंडचं पण मिळालेलं आहे. शीतलताई, जसं की आपण म्हणतो की महिलेने एक स्वतःची ओळख निर्माण करायला पाहिजे, तिने तिचं अस्तित्व जपायला पाहिजे. पण बरेचदा आपण पाहतो की तिला आवड यात असते की माझा नवरा कसा जास्त म्हणजे ओळखला जाईल, माझी मुलं कसे मोठे बनतील, त्याला ही नोकरी लागेल, तो हे काम करेल, आणि ती स्वतःला कुठेतरी हरवत असते. तर तिने तिची ओळख बनवणे हे महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं का? आता कुटुंब व्यवस्था म्हटलं की नाही म्हणायला थोडंसं इट इज विमेन सेंटर्ड, की बाकीच्यांची काळजी, बाकीच्यांची टायमिंग जपून तिने करायची ती सिस्टम लागलेली आहे. पण बदलता काळ आहे आजकाल. म्हणजे स्वतःवरूनही सांगते किंवा बऱ्याचशा घटना आहे की आजकाल नवरे आणि मुलं, सासू सासरेसुद्धा सुनेच्या टाईम वाईज ॲडजस्ट करायला लागले. जर त्यांना आपलं नशीब चांगलं असेल तर. प्रत्येकीच्या बाबतीत इतकं गुडी आहे असं मी म्हणणार नाही. दुसरी गोष्ट, स्वतःची ओळख निर्माण करणे आवश्यक आहे का? आता कसं आहे, स्पर्धा जर केली तर समाधान नाही मिळणार. समाधान नाही मिळालं तर त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होणार नाही. त्यामुळे ओळख तयार करताना बस आपलं पोटेन्शियल काय आहे, आपलं ओरिजिनल नेचर काय आहे, आपलं कम्फर्ट कशात आहे, आणि ती तितकं करते म्हणून मी तितकं केल्याशिवाय माझी ओळख तयार होणार नाही असं जर म्हणत गेलं तर ते साध्य होणे नाही आहे. कम्फर्ट आहे, आपली आवड आहे, आपल्याला जेव्हा जेवढं जमतं. म्हणजे माझं स्वतःचं प्रिन्सिपल आहे, बी युअर ओन सेल्फ, बी व्हेरी नॅचरल. मग बोलताना माझं भाषणात पण हिंदी, मराठी, गावठी मराठी, इंग्लिश सगळं येतं. कारण की मग
अमुक तशी भाषण देते, माझं तसंच झालं पाहिजे अशा याच्यात पडलं तर ते नॅचरल आपला टोन चालला जातो. तसंच नॅचरल टोन असतं कम्फर्ट आणि आपलं समाधान सर्वात महत्त्वाचं. समाधान चांगलं तर कुटुंब व्यवस्था, स्वतःचं आरोग्य सगळं टिकतं. आणि सुषमाताई, मला तुम्हाला विचारायचं वाटतं, नेहमी आपण पाहतो की अनेक स्त्रिया आपल्याला भेटतात की त्या स्वतः म्हणजे धडपडणाऱ्या असतात, त्यांनाही काहीतरी स्वतःचं विश्व करायचं असतं. मात्र अनेकदा आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो, माझं लग्न लवकर झालं त्याच्यामुळे मी करू शकली नाही, माझ्या घरच्यांनी जरा मला नाही म्हटलं म्हणून मी ही गोष्ट करू शकली नाही, किंवा माझ्यात एक गुण आहे, मी हे करू शकली असती पण ते कुठेतरी होत नाही. आणि जसं शीतलताईंनी सांगितलं ते समाधानचं असतं, तर ते तिला मिळत नाही. तर हे समाधान मिळवण्यासाठी किंवा जी गोष्ट तिला करायची आहे ती गोष्ट करण्यासाठी तिने बाकीच्यांना कसं समजावून म्हणजे सांगायला पाहिजे आणि स्वतःला प्रूव्ह करायला पाहिजे की मला ही गोष्ट माझी करायची आणि मी ते करायचीच आहे. येस श्रुतिका, बऱ्याचशा अशा महिला असतात की त्यांना त्यांची स्वप्न असतात. म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न आहे, तुझंही आहे, माझं आहे, यांचंही होतं. पण प्रत्येकाचे स्वप्न परिपूर्ण होतील असं नाही आहे. म्हणजे आपण स्वप्न पाहतो आणि मग त्याच्या मागे धावतोय पण पूर्ण होईलच असं नाही आहे. पण जे पदरी पडलं पवित्र झालं ही आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे. तर लग्न झाल्यानंतर तिला जे घर मिळतं त्या घरातल्या लोकांसोबत आधी तिला एकरूप होणं फार महत्त्वाचं. टाइम देणं, वेळ देणं. प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे तो वेळ. एकदा त्या परिवाराला तिने स्वतःचा वेळ द्यायचा आहे, त्या परिवाराच्या सदस्यांचे स्वभाव ओळखून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर पतीसोबत ॲडजस्ट होता होता, कारण घरातली मंडळी आणि ती यांच्यामध्ये जो एक धागा असतो, बाइंडिंग करणारा जो धागा आहे तो तिचा नवरा. कारण डायरेक्ट हिचं बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचणार नसते, कारण त्यांची मानसिकता नसते हिचं ऐकायची. तर ती नवऱ्याला ढाल करून पुढे जाऊ शकते की ती नवऱ्याला सांगू शकते की अहो मला हे असं करायचं आहे, माझं जे स्वप्न आहे मी करू का, मी माझं घर सांभाळून, माझ्या मर्यादा पाळून, लेकरं सांभाळून किंवा तुमच्या ज्या काही माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदारीत कुठल्याही प्रकारचा कसूर न ठेवता मला हे करायची इच्छा आहे. आणि त्याच्यातही ती एक अजून तिचा पत्ता ती असं टाकू शकते की तुम्ही हो म्हटलं तर मी करेल, तुम्ही नाही म्हटलं तर मी नाही करणार. म्हणजे त्या व्यक्तीला तिने विचार करायला भाग पाडायला पाहिजे की खरोखर मी हिला हो म्हणायलाच पाहिजे, कारण मी माझ्या कुटुंबासाठी एवढा वेळ दिलेला आहे, माझ्या मुलांसाठी एवढा वेळ दिला, मी माझ्यासाठी एवढं सगळं करते आहे, हिने अख्खं तारुण्य आपल्यासाठी घालवलंय, दुसऱ्याचं घर सोडून आपल्याकडे, आणि मागते तर काय मागते, एक छोटंसंच मागत आहे आपल्याकडे की तिची ही हौस आहे ती करायची आहे. मग अशा पद्धतीने जर तुम्ही ती सिच्युएशन हँडल केली तर तुम्हाला निश्चितच त्याचा त्रास होणार नाही. मला पण शिक्षणाची आवड होती, मी पण माझं ताईंसारखंच माझं सगळं शिक्षण लग्नानंतर केलं. म्हणजे मी BEd लग्नानंतर केलं, BA केलं, MA केलं, मास्टर ऑफ जर्नलिझम केलं, त्याच्यानंतर स्कूल मॅनेजमेंट डिप्लोमा केला, ITD केलं, CTC केलं. म्हणजे माझ्या नावासमोर मी आज 10 डिग्री आणि डिप्लोमा लावले आहेत आफ्टर मॅरेज. बरोबर. लग्नानंतर स्वतःच्या बळावर मी माझ्या घरात मी सांगत गेली मला हे करायचं आहे, त्याच्यातून मी हे करू शकते, तर हे चांगलं आहे. मी जे करणार आहे ते चांगलं आहे हे पटवून देणं फार गरजेचं आहे. आणि मलाही त्याच्यातून माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, त्याचा माझ्या कुटुंबाला फायदा होईल, इकॉनॉमिकल सोर्स घरामध्ये येईल आणि मला विरंगुळा निर्माण होईल. म्हणजे रिकामा डोकं सैतानाचं घर असं काही ठेवल्यापेक्षा आपल्या घरातल्या सदस्यांना आपल्या आवडीनिवडीचं महत्त्व पटवून द्यायचं आणि त्या कुटुंबासोबत एकरूप व्हायचं. कुटुंबासोबत तुम्ही एकरूप झालात की मग तुमचे विचार त्यांना पटायला लागतात. नक्कीच. आणि आपण जर पाहिलं तर महिलांच्या आयुष्यात तिच्या समस्यांपेक्षा तिच्या ज्या गरजा असतात त्या भरपूर कमी असतात. मात्र त्या गरजा पूर्ण करण्यासाठी एवढ्या काही समस्या येऊन पडतात तिच्यावरती, तर ते जरा जास्त वाटायला लागतं. आणि यासाठी जबाबदार म्हणजे खरं तर पहिल्या स्टेजवर ती स्वतः असते. सेकंड तिची फॅमिली, नवरा, भाऊ, वडील, मुलगा, जे काही पुरुष मंडळी असतात हेही त्यामध्ये खूप सपोर्टिव्ह असतात. सासू, आई यांचीही खूप महत्त्वाची भूमिका असते. फॅमिलीनंतर आजूबाजूचा परिसर, समाज हाही त्यामध्ये तेवढाच इन्वॉल्व असतो. तर यासाठी मला तुमच्या प्रत्येक जणीकडून आज महिला सक्षमीकरणासाठी खरं तर आपण हे सगळं करत आहोत. तर महिला सक्षमीकरणासाठी या सगळ्या ज्या बाजू आहेत, तिची फॅमिली असो, ती स्वतः असो, एक सामाजिक जे वलय असतं तिच्या आजूबाजूचं ते असो, हे कितपत महत्त्वाचं असतं आणि त्यांना तुम्ही आमच्या विदर्भ न्यूजच्या माध्यमातून काय संदेश द्याल? मी माझ्या बाबतीत सांगू का थोडं? सांगा. मला ना कुठलं ग्राउंड नाही मिळालं, मी स्वतः डेव्हलप झाले याच्यामध्ये यायला, सामाजिक कार्य करायला. कारण मला काही खूप कठीण प्रसंग आले होते माझ्या जीवनामध्ये. आता ते इथे नाही सांगत मी, पण आले. पण मी त्याच्यामधून बाकी क्षेत्रामध्ये डेव्हलप झाले. मी लिखाणाचं काम केलं, माझे आता पुस्तके झाले 4 प्रकाशन, आणि मी जिजाऊ ब्रिगेडमध्ये वाहून घेतलं स्वतःला. म्हणजे माझ्या मग मी व्यक्तिमत्वाचा विकास करत गेले, कारण मला बाकी हे नव्हतं कोणाचं.
घरातलं नव्हतं असं जास्त म्हणजे Support नव्हतं हां. तर त्यामुळे मला स्वतःला चेंज करून माझा विकास करत गेली. हो. हां. म्हणजे कुठेतरी पहिलं पाऊल आहे की आपणच उचलावं लागतं. हां. त्या मला कुठला सपोर्ट नव्हता तसं पण. हो, तुम्ही काय सांगाल? मला असं म्हणायचं आहे की जेव्हा आपलं लग्न होतं की नाही, आता असं माझं समजा उदाहरण, तर माझं सेकंड इयरला BSc सेकंड इयरलाच लग्न झालेलं आहे. त्याच्यानंतर घरामध्ये एकदम आपल्याला कोणी म्हणत नाही की तू शिक बा, ते आपल्याला पहिलं पाऊल उचलणं फार आवश्यक आहे. माझी इच्छा आहे बा, किंवा मग समजा यांनी म्हणजे मला घरामध्ये म्हटलंही होतं आता आपल्याला कशाला गरज आहे शिकायची असं पण म्हणतात आपल्या घरामध्ये. मग मी समजा स्वतःहूनच एक आपला फॉर्म भरून द्यायचा, किंवा मग माझं BSc सेकंड इयरला लग्न झाल्यानंतर मी फायनल इयरला मी कॉलेजमध्ये फॉर्म भरून दिला. नंतर सांगायचं की नाही मी फॉर्म भरलेला तर माझी एक्झाम आहे. तर आपल्याला कधी ते समजा अपोज करतही असेल तर त्यांना समजून सांगायचं मी एक्झाम देऊन येते, आपण नाही नोकरी करू. म्हणजे असं थोडं थोडं करत आपलं एक पाऊल गाठत जायचं. नंतर BSc पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मग MSc करायचं म्हटलं तर कॉलेजमध्ये जायचा प्रॉब्लेम होता. यांना कॉलेजमध्ये जायला नको होतं, तर एक लहान मुलगा पण होता. तर मग त्याच्यानंतर मी जे म्हणजे ॲडिशनल BA केलं इंग्लिशमध्ये आणि हिस्ट्रीमध्ये. नंतर त्याच्यानंतर MA हिस्ट्रीमध्ये केलं आहे. मग नेट सेटला नंबर नाही लागत आहे म्हणून LLBकडे वळले. म्हणजे तो वळण जो होता, मला जर लेक्चरर बनायचं होतं आणि वकील बनले, तर तो नंतर तसं झालं. आणि त्याच्यानंतर मग मी ट्युशन्स पण घेत होते. म्हणजे बाईक बसायला आपण काहीतरी करायचं म्हणून ट्युशन पण सुरू केली. 9 वर्ष मी ट्युशन पण चालवली. आणि यामध्ये फॅमिलीचा सपोर्ट, याच्यामध्ये फॅमिलीचा सपोर्ट, मी त्यांना विश्वास, म्हणजे आपण कसं जसं ताईंनी म्हटलं की आपण जर सुषमा मॅडमनी म्हटलं की जर आपण त्याचा विश्वास जिंकत गेलो तर आपण पुढे पण जाऊ शकतो. तर विश्वासात जर आपण सगळ्यांना घेतला, आपण म्हणजे आपण जर त्यांना थोडं समजून व्यवस्थित सांगितलं फॅमिलीचा विश्वास जर आपण जिंकलो तर आपण एक पाऊल पुढे जाऊ शकतो. शीतलताई, तुम्ही काय संदेश द्याल त्या स्त्रीला स्वतःसाठी पाऊल उचलण्यासाठी? तुमचा पहिला प्रश्न हा होता की ह्या सगळ्या घडामोडींमध्ये समाज, कुटुंब यांचा काय रोल असतो. तर सगळ्यांच्या बोलण्यामध्ये असायला पाहिजे. तर मी माझ्या मग पण बोलण्यामध्ये आलं की कुटुंब पाठीशी असेल तर बाकीचे वाकड्या गोष्टी कमी करतात आणि केल्याही तरी मागे करतात, त्याला काय अर्थ नसतो. यांचं शिक्षण जसं लग्नानंतर, माझंही मॅक्सिमम शिक्षण लग्नानंतरचंच आहे. MA सोशिओलॉजी, MA इंग्लिश, LLB, LLM, BA, आता PhD सुरू आहे. डान्स मुलं झाल्यानंतर सुरू केला, तोही अविरत 2000 पासून सुरूच आहे माझं उत्कल नृत्य निकेतन. तर हा कुटुंबाचा सगळा भाग आहे. पण एक मजेदार गोष्ट सांगेल की जसं आपण पटवून देणं कुटुंबाला की मी सगळं व्यवस्थित करेल तर मला करू द्या वगैरे, माझ्या बाबतीत नेमकं वेगळं झालं. लग्न जुळायच्या वेळेसच जेव्हा वडिलांनी विचारलं की असं गोष्ट सुरू आहे तर करायचं का पाहणी, मी अजून 1-2 वर्ष डान्स केला असता, कारण की माझ्याच मनाची तयारी होती की आपल्याकडे असे एवढे चोचले चालत नाही, लग्नानंतर डान्स वान्स चालत नाही. हा निरोप सासरी गेल्यानंतर तिकडनं निरोप आला नाही डान्स तर लग्नानंतर पण चालेल. म्हणून मी म्हणते की इतकं चांगलं असताना तिथे एकही तक्रार करणे म्हणजे देव माझ्याकडून सगळं काढूनच घेईल. तर इतकं इझी सगळं सुरू झालेलं आहे आणि जे काही सुरू झालं ते खंडलंच नाही कधी. म्हणून कुटुंब खरंच महत्त्वाचं आहे, समाज नंतर येतो. कुटुंब पाठीशी असलं म्हणजे मी कुटुंबांनाच सल्ला देईल की तुमच्याकडे सुनेमध्ये थोडंसं काही पोटेन्शियल असेल तर ती डेफिनेटली तुमच्या कुटुंबाचा आधारच होईल, नाव मोठं करेल, आर्थिक आधार होईल, एक सोशल सर्कल वाढेल. तर ते स्त्री पुढे जाणे म्हणजे कुटुंबाचं नुकसान होणे असं मुळीच नाही. ॲट द सेम टाईम मी हे पण जाणीव ठेवते की जेव्हा स्त्री बाहेर निघते तेव्हा कुटुंब काहीतरी सोसत असतं, कारण की ती जास्त मताशी खूप सहमत आहे आणि त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे तक्रारी करण्यापेक्षा. तर अशा प्रकारे मी कुटुंब व्यवस्थेला जास्ती स्थान महिलेच्या विकासामध्ये आहे. पण जसं शीतलताईने सांगितलं की त्यांनी लग्नाआधी असं म्हटलं की 2 वर्ष जर मी आणखी डान्स करू शकले नंतर मला लग्न करून टाका. तर बरेचदा स्त्रिया हे बोलूनच जातात. नाही बोलतात ना, अनेक मुली बोलतात की मला आता शिकायचं आहे, मी MA झाल्यावर लग्न करेन, पण माझं BEd झाल्यावर लग्न करायचं मला, किंवा मी पण म्हटलं होतं की मी DEd झाल्यावर लग्न करेन. तर कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, कभी जमीन तो कभी आसमान नहीं मिलता. आपकी तकदीर बहुत अच्छी है मैडम जी, आपको बिना मांगे ही सब कुछ मिलता है, लेकिन नसीब में ऐसा नहीं होता. तर सगळ्यांच्याच तकदीरात हे नाही आहे. कुठे स्त्रीला आपोआप सगळं काही ताट वाढून मिळत आहे, कुठे तिला स्वतः मिळवावं लागतंय, कुठे तिला धडपड करावी लागते. ताईने
सांगितल्याप्रमाणे जिद्द आणि चिकाटी स्त्रीला हवीच आहे. ती जर तिच्यामध्ये असेल तर ती स्वतःला डेव्हलप करू शकते. आणि आता तर सध्या 21व्या शतकामध्ये स्त्रीला स्वतःला डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. कारण नवीन नवीन उपक्रम समाजामध्ये येत आहेत. आपले मुलं आज CBSE ICSE बोर्डमध्ये शिकत आहेत. त्या मुलांचा अभ्यासक्रम काय आहे, जगामध्ये काय सुरू आहे, कुठली घडामोडी सुरू आहे, हे जर स्त्रीला फक्त ती चूल आणि मूल पुरतं आपलं क्षेत्र मर्यादित करेल तर तिचा मुलांचा पण विकास होणार. मग जर मुलांचा विकास आज करायचा आहे तर तिला स्वतः डेव्हलप होणं फार खूप गरजेचं आहे. कारण एक सुदृढ आई एक सुदृढ कुटुंब बनवत असते. जसं म्हटलं जातं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्याने. आता आपल्याला फक्त दोरी घेऊन पाळणा नाही हलवायचं, अख्खं जग हलवायचं. कारण आपले मुलं ज्या स्पर्धेमध्ये आज धावत आहेत ती स्पर्धा फार कठीण आहे. आणि आपल्या मुलांना धावण्यासाठी आईला स्वतः धावायला सक्षम बनावं लागणार आहे. आणि मग ती सक्षम झाल्यानंतर कुटुंब सक्षम होईल. आणि एका महिलेला सक्षम बनवण्यासाठी खरोखर तिच्या कुटुंबाचा आधार फार महत्त्वाचा आहे. कारण आज मी जेव्हा बाहेर काम करते तेव्हा माझ्या मुलांचा सांभाळ करायला जर घरी कोणी असेल, घरामध्ये सिनियर लोक असतील किंवा अजून काही नातेवाईक मंडळी असतील तर मी स्वतःला डेव्हलप करू शकते. जर माझ्या मुलांना देखरेख करायला किंवा माझ्या पाठीशी कोणी नसेल तर मी स्वतःला हातभर समजायला. म्हणून कुटुंबाचा आधार असते. थोडं ॲड करते, मला डान्समध्ये वेगवेगळ्या संकल्पना एक्झिक्यूट करायला आवडतात. म्हणजे इन्स्टेड ऑफ गोईंग पारंपरिक नृत्य ते मी सांभाळते, पण जसं मराठी कवितांवर किंवा मराठी साहित्य, राष्ट्रवंदना घेतल्या मी तुकडोजी महाराजांची, पसायदानवर डान्स बसवलं, तर महानुभाव पंथातले नवरस काढून त्याच्यावर काव्य करून नृत्य करायचं असं एक डोक्यात होतं. माझ्या 75 वर्षाच्या सासूबाईंनी अविरत अभ्यास करून तशा लीळाचरित्रातून लीळा काढून त्याचं कुठे कुठे जाऊन काव्य करून माझे मामे सासरे यांनी सगळं म्हणजे असं आयतं मिळतं. तर मी हे का बरं कौतुकाने सांगते, कारण की बरेच कुटुंब असतील जिथे विरोध विरोध विरोध, तर तुम्ही सपोर्ट केला तर सून पण एवढ्या कौतुकाने सांगते, तुमचं नाव कौतुकाने घेते. हे पण अनुभवून बघायचं असेल तर तिला सपोर्ट करून बघा. बी एन एक्झाम्पल. वर्षाताई, खरं तर तुम्ही पण आत्ता 2 जबाबदाऱ्या पार पडतात. एकीकडे मुलाखत होत आहे, एकीकडे मुलीला सांभाळतायत खरं म्हणजे. आणि हे खरं तर महिलांच्या आयुष्यामध्ये जास्त येतं, पुरुषाच्या तुलनेत तेवढं कमी येतं. मात्र या सगळ्यातूनही वेळ काढून महिलेने कसं समोर यायला पाहिजे, जसं की तुम्ही येत आहे. म्हणजे याला एक कारण तुम्ही सांगू शकले असतात की माझी एक छोटी मुलगी आहे आणि मी वेळ काढू शकत नाही, मात्र तो वेळ काढला. असाच महिलांनी कसा काढायला पाहिजे आणि महिलांनीही कसं बाहेर निघायला पाहिजे? खरं सांगायचं म्हटलं तुमच्या मनाला ती आवडच असायला महत्वाची. कारण कसं होतंय की खूप ठिकाणी आता मला जेव्हा काम करण्यासाठी ग्रामीणमध्ये जाते, एखादा कार्यक्रम मी अरेंज केलेला असतो आणि तिथं महिलांना बोलवते की तुम्ही या, तुम्ही ऐका. कारण काही ठिकाणी काय असतं की काही सोशलायझेशन असतं, काही ठिकाणी राजकीय असतात, राजकीयमध्ये काही मुद्दे चांगले असतात, सोशलमध्ये चांगले असतात, काही ऍक्टिव्हिटी चांगल्या असतात. महिलांचं कसं आहे ते अंग काढणं एकदम नाही, माझी सासू म्हणेल, माझा सासरा म्हणेल, हे जोपर्यंत तुम्ही स्वतःवरच म्हणजे तुम्हाला काही जर करायचं आहे तर ते तुम्हाला स्वतःपासूनच म्हणावं. माझ्या बाबतीत जरी म्हणेल तर मला कशी आवड म्हणजे आज या वयामध्ये मला असं बोलता गेलं की म्हणजे हे बाळ म्हणजे मी अडॉप्ट नाही केलेलं, मी फक्त पालकत्व घेतले काही दिवसाकरिता. पण तरी माझ्याकडच्या लोकांनी म्हटलं की तुझं सगळं झाल्यानंतर तू कशी करेल, कारण तुझं एज सध्या मी 42 म्हणजे बरेच लोक नाही सांगत, मी सांगते मी 42 आहे आणि या याच्यामध्ये तुझं तू त्या बाळाला वगैरे. पण खरंच त्या बाळाचं करताना माझी जबाबदारी पार पडताना मला मजा येते, एक वेगळी एन्जॉय करते. असं नाही की मग ते बाळ आहे तर मग मला कुठं नाही मी येणार नाही कारण माझ्याकडे छोटं बाळ नाही. ह्यातनं म्हणजे आणि छोटीशी आता म्हणजे मध्यंतरी माझा जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये माझी बिमारी सुद्धा होती. प्रत्येक स्त्रीला माझं असं म्हणणं आहे की परिस्थिती कुठली असो, कारण प्रत्येकालाच चांगली परिस्थिती मिळेल असं नाही आहे. परिस्थिती कुठली असो, पण तिला जर आवड असेल तर ती कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, कोणत्याही म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये ती मार्ग काढू शकते आणि ती समोर जाऊ शकते. नक्कीच. माझ्या बाबतीत पण मी तसंच केलं. मला परिस्थिती नव्हती पण मी त्यात मार्ग काढत गेले. आज ते मी कांचन रिसॉर्ट उभं केलं आहे. हे सगळं मी त्याच्यामध्ये खूप पहिल्यापासून सहभाग घेतला, ते कसं उभं होईल म्हणून. म्हणजे दूरदृष्टी ठेवून मी त्याच्यामध्ये खूप प्रयत्न केले त्याच्यासाठी. आणि तसेच सामाजिक क्षेत्र, लिखाण क्षेत्र याच्यामध्ये पण आवड होतीच. मला कोणी जरी म्हणजे मागे नसलं तरी पण मला कोणी नाही म्हटलं असं की तू हे करू नको म्हणून. नक्कीच नक्कीच. माझ्या बाबतीत जर म्हणायचं तर मी हेच म्हणेन, मला जे मिळालं ना मी त्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि ते एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अशी माझ्यासाठी कुठली सिच्युएशन नव्हती, राजकारण वगैरे काही पॉलिटिक्स ठरवलेलं काही नव्हतं. जसं सिच्युएशन येत गेली मी तसं त्याच्यामध्ये घालण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. खरं तर पाहायला गेलं तर असं म्हटलं जातं नेहमीच की स्त्रीने जर ठरवलं तर ती कुठल्याही स्तरावर जाऊन
ते पूर्ण करतेच आणि तिच्यामध्ये ती एक वेगळी शक्ती असते जी तिच्याकडून ती करून घेते. मात्र तिने कुठेतरी ते ठरवायला पाहिजे, हा एक पहिला पार्ट आहे. आणि अनेक स्त्री आपण आता जरी पाहत आहोत की ह्या या लेवलला आलेल्या आहेत, समाजासमोर आलेल्या आहेत, मात्र यांचा इतिहास, यांची जो काही प्रवास असतो हा खरंच खूप खडतर असतो. काही त्या तुलनेने काही शीतलताईसारख्याही स्त्रिया असतात ज्यांना प्रवास खडतर नसला तरी म्हणजे त्या नक्कीच त्यांच्या आयुष्यातही समस्या येत असतील, मात्र फॅमिली स्ट्रॉंगपणे उभी असल्याने तो जरा सोपा होतो. तर आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने मलाही असंच वाटेल किंवा प्रत्येक स्त्रीला असं वाटेल की तिचा तो प्रवास एकटीचा न राहता, तो खडतर न राहता जर फॅमिलीने सपोर्ट केला, फॅमिलीज काय पूर्ण समाजाने जर तिला सपोर्ट केला तर नक्कीच तिच्यामध्ये ती क्षमता आहे की ती एक ठामपणे उभी राहून ही जी सृष्टी तिने बनवली आहे तिला ती आणखी चांगल्या पद्धतीने बनवेल. आणि त्यासाठीच आज महिला दिनानिमित्त हा एक संदेश आपल्या सगळ्यांतर्फे फॅमिलीला, समाजाला देते आणि थांबते. आणि आजच्या कार्यक्रमाला खरं तर महिला विशेष म्हणून लाभलेल्या कांचनताई उल्ले तुमचेही आभार मानते की तुम्ही वेळ दिला. आणि सुषमाताई तुमचं पण खूप खूप आभार आहे की तुम्ही एवढ्या सगळ्या धडपडीतून वेळ काढून दिला. तुमची शीतलताई खरं तर तब्येत ठीक नसतानाही तुम्ही आलात आणि एवढ्या हसऱ्या चेहऱ्याने खरं तर कॅमेरा फेस केला. खूप खूप धन्यवाद तुमचेही. सुषमाताई तुम्ही वेळातला वेळ काढून दिला आणि लगेच आलात त्यासाठी थँक्यू. वर्षाताई तुम्ही आणखी काय छोट्या स्त्रीला घेऊन आलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मनकर्णिका नाव आहे तिचं, तिचं लहानपण का असो ना मात्र एवढा वेळ तिनेही काढून दिला, पेशन्स ठेवले त्यासाठी तिचंही बघते बघ किती छान. खरं तर प्रेक्षक हो, तुम्ही तुमचा वेळातला वेळ काढून हा प्रोग्राम बघितला, हा कार्यक्रम बघितला त्यासाठी तुमचेही धन्यवाद.